अगदी 2-3 मुद्दे जरी तुम्ही सांगितले तरी चालतील. हरे कृष्ण प्रभू. हां, येस प्रभूजी. प्रभूजी, श्लोक 1 आणि 3 मध्ये आपण शौनक ऋषींचा शौनक ऋषींचा जो प्रश्न विचारतात परीक्षित महाराजांबद्दल, त्याच्याबद्दल बघितलं. त्याच्यानंतर काही पुढच्या श्लोकांमध्ये युधिष्ठिर महाराजांची जी आदर्श राज्य व्यवस्था आहे, तर त्याचं वर्णन सूत गोस्वामींनी केलं. अरे वाह! ठीक आहे. तर आपण कशावरती भक्तांना जोडी-जोडीमध्ये चर्चा करण्यास सांगितलं होतं? काय विषय होता? हरे कृष्ण. हं. दंडवत. हां प्रभूजी, काल आपण भगवंतांचे अंश आहोत आणि भगवंत कसे सच्चिदानंद रूप आहेत आणि आपण पण त्यांचे अंश आहोत. त्याच्यामुळे आध्यात्मिक भूक ही आपली भौतिक भूक ही आध्यात्मिक भूकेची प्रतिनिधित्व करते. या विषयावर, या टॉपिकवर चर्चा केली होती. हं. तर प्रभुपादजी काय सांगतात, की जोपर्यंत सामान्यतः जी चर्चा असते, की लोक हे म्हणतात, अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत, वास्तविक बघितलं तर ह्या गोष्टींची कमी असल्यामुळे जीवनामध्ये असंतोष आहे, अशी लोकांची धारणा असते. कारण हे पर्याप्त मात्रामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला उपलब्ध नाहीये. त्यामुळे असंतुष्टी आहे. पण प्रभुपादजी सांगतात, की वास्तविक बघितलं तर ती असंतुष्टी जी आहे, कारण आध्यात्मिक पोषण नाहीये, आपली आध्यात्मिक तुष्टी होत नाहीये. तर अर्थात जी आध्यात्मिक भूक आहे, ती कशाच्या रूपाने दिसते आहे? भौतिक भुकेच्या रूपामध्ये ती दिसते आहे. नाहीतर बघितलं तर असे कित्येक लोक आहेत, की ज्यांच्याकडे अगदी पुरेशा मात्रामध्ये सर्व काही उपलब्ध आहे. अर्थात त्यांच्याकडे भरपूर भोजन आहे, राहायची सुविधा आहे, इंद्रियतृप्तीचे वेगवेगळे संसाधन आहेत, तरी ते संतुष्ट नाहीयेत. तर आपण त्याच्यासाठी उदाहरण बघितलं, ज्या प्रकारे एक मासा असतो, जर त्याची वास्तविक जी स्थिती आहे त्याच्यात नसेल, तर त्याला तुम्ही कितीही गोष्टी पुरवा, पण तो संतुष्ट होणार नाही. त्याला काय पाहिजे? मछली जल की राहणी. अर्थात त्याचं जे स्थान आहे, पाण्यामध्ये आहे. त्याप्रकारे सर्व जीव भगवंतांचे अंश असल्या कारणाने वास्तविक जे निवास आहे, वास्तविक जे स्थान आहे, ते भगवंतांच्या धामामध्ये आहे. त्यामुळे भौतिक जगामध्ये किती प्रयत्न केले, तरी व्यक्ती जी आहे, भुकेला राहणार. जोपर्यंत तो भगवंतांच्या अ, संपर्कात येत नाही, जोपर्यंत तो शुद्ध भक्तीचं पालन करायला लागत नाही. तर आता आपण श्लोक संख्या 7 पासून पुढे चर्चा करणार आहोत. ही आशा करतो, की तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न वगैरे नाही. हां, काल एक माताजींनी प्रश्न विचारला होता. ठीक आहे, पहिले त्या प्रश्नाचं उत्तर बघू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. तर कोण होतं प्रश्न विचारणारे? मी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हां, माताजी, तर आपण जे आहे आपल्या हे अभ्यासक्रमामध्ये नाहीये, जे आपण सध्या चर्चा करतोय. तरी तुमच्या प्रसन्नतेसाठी 18वा जो अध्याय आहे प्रथम स्कंदाचा, त्याच्यामधले 29, 30, 31 काही श्लोकांचं तात्पर्य बघणार आहोत. तर तुम्ही 18वा अध्याय उघडा. त्याच्यामधला 29वा जो श्लोक आहे, तर हा जो श्लोक आहे याची सुरुवात जी होते, अभूतपूर्वः सहसा क्षुत्रुभ्याम् अर्दितात्मनः ब्राह्मणं प्रत्यभूत ब्रह्मन् मत्सरो मन्युरेव च. जी राजाचा क्रोध आणि ईर्ष्या आहे, ती ब्राह्मणाप्रती होणं ही अभूतपूर्व घटना आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला भूक लागणं, तहान लागणं, हे सर्व अभूतपूर्व म्हटलेलं आहे.
आणि अर्थात राजा जो आहे ह्या साधूचा अभिमान सहन करू नाही शकला. तर आता काय अभिमान होता? तर प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, राजाला अशा प्रकारे क्रोध किंवा ईर्ष्या करणं, विशेष करून एक साधूप्रती, एक ब्राह्मणाप्रती, ही अभूतपूर्व घटना आहे. का? तर राजाला माहिती आहे ब्राह्मण 5 जे लोक आहेत, ब्राह्मणांना, साधूंना, लहान मुलांना, स्त्रियांना, वृद्ध व्यक्तींना, गाईला, तर हे जे आहेत यांना दंड करण्याच्या त्या याच्यामध्ये नाहीयेत. अर्थात त्यांना तुम्ही दंड नाही केला पाहिजे. आता याच्यासाठी आधार काय आहे? कोणी सांगू शकतं का, की याच्यासाठी आधार काय आहे? स्त्रिया आणि मुलींचं लहान मुलांचं सांगू शकतो. स्त्रिया, कारण स्त्रिया तशा हे मानलेल्या आहेत ना, त्यांना कुठलाही आधार नाही. त्यांना कोणीही त्यांना दंड देऊ शकत नाही. लहान मुलांनाही कोणी दंड देऊ शकत नाही. आणि ऋषी आणि ब्राह्मण हे तर म्हणजे राज्याचे कारभारासाठी जी लागणारी मदत आहे ते करणारे असतात. ठीक आहे. तर आपल्या धर्मसूत्रांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ब्राह्मणो अपराधम कृत्वा शारीरम दंडम न प्राप्नुयात. अर्थात जो ब्राह्मण आहे त्याच्याकडनं जरी काय अपराध झाला असेल तरी त्याला शारीरिक दंड नाही दिला जात. हम्म. अर्थात त्याला काही बोललं जाऊ शकतं, पण शारीरिक दंड देणं ते शास्त्रात सांगण्यात नाही आलेलं आहे. अर्थात बाकी अन्य भरपूर चर्चा, पण इथे आपल्यासाठी हे महत्वाचं समजणं आहे की शारीरिक काही दंड होत नाही. राजालाही हे माहिती आहे. जरी राजाला हे माहित असलं तरी त्याने अशी एक मोठी चूक केली. आता प्रभुपादजी तात्पर्यात सांगतायत की त्याच प्रकारे जसं आता एक आपण ब्राह्मणाबद्दल नियम बघितला, त्या प्रकारे सांगतायत की राजा जरी त्याने खूप मोठी चूक केली तरी त्याला चुकीचा ठरवलं जाऊ शकत नाही. आता ह्या दोन्ही गोष्टी इथे बघणं गरजेचं आहे. जसं माताजींनी एक बाजू बघितली की ऋषीला असं का करण्यात आलं, तर तसं प्रभुपादजी इथे स्पष्टता देत आहे की राजालाही काय आहे, जरी काही मोठी चुकी झाली असेल त्याच्याकडनं तरी त्याला चुकीचा नाही मानलं पाहिजे. आता ह्या विशेष स्थितीमध्ये परीक्षित महाराजांनी असं का केलं, तर प्रभुपादजी स्पष्ट सांगतायत की ही भगवंतांची इच्छा होती. राजाला अधिकार आहे की तो आपल्या प्रजेप्रती जर ते त्यांचं व्यवस्थित स्वागत करत नसतील, त्यांना दुर्लक्षित करत असतील, तर तो दंडित करू शकतो. आता दंडित करण्यासाठी ही व्यक्ती जी आहे साधू आणि ब्राह्मण आहे. तर घटना पण अशी घडली आहे की जरी असं वाटतंय की ते चूक घडली आहे, त्यांनी व्यवस्थित स्वागत नाही केलंय, राजा थकलेला आहे, त्याला पाणी पाहिजे, आणि जरी राजा त्या प्रकारे थांबलाय, पाणी मागतोय, तरी हा साधू काही देत नाहीये आणि असं वाटतंय की हा साधू ढोंग करतोय. तर एक दिसतंय की राजाला हे प्रतीत होतंय की हा दोषी व्यक्ती आहे. पण नियमानुसार बघितलं तर जे राजालाही नियम माहिती आहे की साधूला, ब्राह्मणाला जे आहे कुठल्याही प्रकारे शारीरिक हे केलं जाऊ शकत नाही, शारीरिक दंड दिला जाऊ शकत नाही. आता जेव्हा अशा प्रकारे इथे सांगण्यात येतंय की एका ब्राह्मणाला, साधूला कुठल्याही प्रकारे दंडित करण्यात येत नाही, तर इथे स्पष्टता आहे राजाने का दंडित केलं. तर प्रभुपादजी इथे लिहितायत की हा जो दंड आहे हा भगवंतांची इच्छा असल्यामुळे परीक्षित महाराज त्या प्रकारे इथे वागतायत. पण परीक्षित महाराज ही भगवंतांचे भक्त आहेत, तर ते तर कधीच कोणाचा द्वेष करणार नाहीत. आपण हेही सांगतो एक भक्त जो आहे एका मुंगीचा किंवा कोणाचा द्वेष करत नाही. तर असं कसं आहे की हे कोणी आपल्यासारखे भक्त नाहीयेत. म्हणजे आपल्यासारखे अर्थात आपण साधक भक्त आहोत.
परीक्षित महाराज हे महाभागवत ज्यांनी गर्भामध्ये भगवंतांचं दर्शन केलंय, एक महान व्यक्ती आहेत. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत काय बोलणं झालं? त्यामुळे परीक्षित महाराजांच्या व्यवहाराबद्दल प्रभुपादजी ते स्पष्ट लिहित आहे, की हे निश्चितपणे भगवंतांच्या इच्छेनुसार घडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून पुढच्या तात्पर्यांमध्ये स्पष्टता दिलेली आहे, की बघितलं तर जनावरांमध्ये जशास तसा हा व्यवहार असतो. पण परीक्षित महाराजांनी हे जे कार्य केलेलं आहे, ते भगवंतांच्या इच्छेने झालं आणि प्रभुपादजी पुढे स्पष्टता देतात, की त्यांना त्याच्याबद्दल जे आहे शोकही वाटतो. ते विचारही करतात, की माझ्याकडनं असं का घडलं वगैरे. आणि त्याच्यासाठी पश्चाताप करत असताना ते हा विचार करतात, की याच्यामुळे काय-काय व्हायला पाहिजे? माझं राज्य जावं वगैरे, वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी ते सांगतात. आणि वास्तविक रूपाने जेव्हा शाप त्यांना समजतं, की शमीक ऋषींच्या मुलाने शाप दिलाय, त्यावेळेस ते त्या शापालाही अगदी स्वीकार करतात. त्याचा प्रतिकार करत नाही, की हां, याने शाप दिलाय, तर मी त्याला शाप देतो किंवा त्या शापाला थांबवतो किंवा भगवंतांना प्रार्थना करतो, असं काही नाही. तर त्यामुळे आपल्यासाठी एकदम स्पष्ट आहे, की परीक्षित महाराजांची जी स्थिती आहे, ती त्याच्यामध्ये कुठलीही कमी झालेली नाहीये. ठीक आहे माताजी? येस प्रभूजी, खूप छान तुम्ही स्पष्टीकरण दिलं. फक्त माझ्या मनात तेच विषय आला, की परीक्षित महाराजांसारखा की इतने एलिव्हेटेड वैष्णव ज्यांना गर्भामध्येच भगवंतांचं दर्शन झालेलं आहे, त्यांच्या हातनं असं घडलंच कसं असं? ते ते थोडंसं एक मनाला सारखं हे होतं. तर ते थँक यू व्हेरी मच. आणि धन्यवाद. तुम्हाला अजून पुढे जेव्हा चर्चा होईल, तेव्हा येस, जे शिकवतील भक्त ते अजून छान सांगतील. ठीक आहे? मी पण आता आपण जे आहे थँक यू व्हेरी मच. श्लोक संख्या 7 पासून चर्चा करूया. कारण आपण 6 पर्यंत पहिली चर्चा केलेली आहे. आता श्लोक संख्या 7 पासून जी चर्चा सुरू होते, इथे कशाप्रकारे भगवंत परीक्षित महाराजांना त्यांच्या मातेच्या गर्भामध्येच संरक्षण प्रदान करतात, ही चर्चा आहे. मातुर्गर्भगतो वीरः स तदा भृगुनन्दन ददर्श पुरुषं कश्चित् दह्यमानोऽस्रतेजसा. तर इथे भृगुनंदन अर्थात संबोधित केलं जाते शौनक ऋषीनं. हे भृगुनंदन, हे भृगुपुत्र, जेव्हा वीर हा महान योद्धा, महान वीर बालक परीक्षित जो मातुर गर्भगतः आपल्या मातेच्या गर्भामध्ये होता आणि त्यांनी काय बघितलं? ददर्श पुरुषम कश्चित्. तिथे त्यांनी बघितलं, तो ज्या अवस्थेत होता, जिथे त्याला दह्यमानोस्र तेजसा खूप ब्रह्मास्त्राच्या तेजामुळे अ, ताप जाणवत होता. तर त्यावेळेस त्याने तिथे ददर्श पुरुषम, तिथे भगवंतांचं त्यांनी स्वतः आपल्या नेत्रांनी दर्शन केलं. तर प्रभुपादजी तात्पर्यात खूप सुंदर रीतीने समजवत आहे. कशा प्रकारे मृत्यू म्हणजे 7 महिन्यांची समाधी आहे. जीवाला आपल्या कर्मानुसार पित्याच्या वीर्याच्या माध्यमाने मातेच्या गर्भामध्ये तो प्रवेश करतो. कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्ये श्रियः प्रविष्टोदरं पुंसो अरेतकणाश्रयः. आणि अर्थात त्यानुसार वांछित त्याचं जे काही शरीर आहे त्याचा विकास होतो. वेगवेगळ्या जीवांमध्ये त्यांच्या कर्मानुसार जन्माचा हा एक सिद्धांत आहे. याच्यानुसार हे कार्य करतात. कर्मणा दैवम. आणि जेव्हा जीवात्मा आपल्या ह्या समाधीतून उठतो, जागा होतो, तर त्याला दिसतं की तो गर्भामध्ये खूपच बिकट अवस्थेमध्ये, असुविधाजनक स्थितीमध्ये आहे.
आणि त्याला तिथून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करतो. आणि कधी-कधी काही जे जीव आहेत, जे विशेष जीव आहेत, ते भगवंतांना सौभाग्य त्यांचं असतं, की ते भगवंतांना प्रार्थना करू शकतात, की मला या स्थितीतून मुक्त करा. परीक्षित महाराज जेव्हा आपल्या मातेच्या गर्भामध्ये होते, तर अश्वत्थामा जे आहे, ते ब्रह्मास्त्र चालवतात आणि त्याच्यामुळे प्रचंड ज्वाजल्यमान तिथे ताप होतो. तर तुम्ही पूर्वी जेव्हा अश्वत्थामाला दंडित करण्याचा अध्याय तिथे चर्चा केली, तर तिथे तुम्ही बघितलं असेल कशाप्रकारे जेव्हा 2 ब्रह्मास्त्र एकमेकांना भिडतात किंवा एकच ब्रह्मास्त्र जरी सोडलेलं आहे, तरी त्याचा किती ताप भयानक असतो. अर्थात ते पूर्ण ब्रह्मांडाला नाश करू शकतं. आणि जेव्हा असे 2 ब्रह्मास्त्र एकत्र येतात, एकमेकाला न्यूट्रल उदासीन करण्यासाठी किंवा एकमेकाचा जो प्रभाव आहे, तो नाश करण्यासाठी, तर अशा जागेवरती 12 वर्ष अकाळ होतो आणि अनेक गोष्टी. तर अर्थात हे काही पोर खेळ नाहीये. तर अर्थात कधी-कधी लोकांना वाटतं ठीक आहे, चांगलं आहे. पण हे पोर खेळ नाहीये. तर अर्थात त्याचा योग्य व्यक्तीने योग्य कारणासाठीच वापर केला पाहिजे. परीक्षित महाराज स्वतः भगवंतांचे महान भक्त असल्या कारणाने भगवंत त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये स्वतः प्रकट झाले आणि परीक्षित महाराज हे बघू शकले, की हे भगवंत स्वतः मला वाचवायसाठी आलेले आहेत. जरी परिस्थिती खूप बिकट होती, जरी त्यांना असं वाटत होतं, की खूप ताप भयानक आहे ब्रह्मास्त्राचा, तरी तो ताप ते सहन करू शकले. का? तर ते स्वाभाविक महान योद्धा होते. आणि त्यामुळे इथे त्यांच्यासाठी वीर या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. तर बघितलं तर आपल्याला इथे वीर म्हटलं, की कुठल्या प्रकारचा वीर आहे? हा निश्चित रूपाने भगवंतांचे भक्त असल्या कारणाने इथे त्यांना वीर म्हटण्यात आलेलं आहे. आणि एखादा योद्धा जो असतो, क्षत्रिय, तो कधी अशा कार्यांसाठी रडत नाही. "अरे, अरे, किती त्रास झाला" वगैरे नाही. ते दह्यमानोस्त्र तेजसा अर्थात अ, जे अस्त्राचं तेज आहे, त्याला ते सहन करू शकले. इथे पण पहिले काही श्लोक बघितले, पण विशेष रूपाने त्यांच्या जन्माची जी चर्चा आहे, तो विषय इथे सुरू होतोय. आता आपण श्लोक संख्या 2 8 ची चर्चा. अंगुष्टमात्रममलं स्फुरत्पुरटमौलिनम् अपीव्यदर्शनं श्यामं तडित् वाससमच्युतम्. आपण मागच्या श्लोकामध्ये चर्चा केली, की त्यांनी कोणाला बघितलं? त्यांनी पुरुषाचं दर्शन केलं, ददर्श पुरुषम. आता अर्थात ते पुरुष किंवा भगवंत जे आहेत, त्यांचं कशा प्रकारचं दर्शन ह्या परीक्षित महाराजांना मातेच्या गर्भात झालं, तर त्याचं खूप विस्तारित आणि सुंदर प्रकारे इथे वर्णन करण्यात येत आहे. अंगुष्ट मात्र अमलम अर्थात त्यांचा जो आकार आहे, तो केवढा आहे? अंगठ्याच्या मापावर. तर प्रभुपादजी अनुवादात सांगतायत, की जे पुरुष आहेत, भगवंत आहेत, ते केवळ अंगठाभर मापाचे होते. पण ते पूर्णतः दिव्य आहेत. त्यांचं शरीर जे आहे, ते अतिशय सुंदर श्यामम, श्याम वर्णाचं आणि त्यांना जे आहे, इथे
त्यांचे वस्त्र कशा प्रकारे तडित वाससम, तडित अर्थात जेव्हा एक वीज प्रकट होते, वीज पडते, आपण बघतो तर त्या विजेच्या समान शुभ्र त्यांचे वस्त्र आहेत. आणि भगवंतांच्या वस्त्राला आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की त्यांचे वस्त्र जे आहे पिवळ्या रंगाचे असतात, पीत वर्ण. त्याच प्रकारे इथे त्यांच्या स्फुरत पुरट मौलिनम, त्यांच्या मुकुटाचंही वर्णन करण्यात आलंय की कशा प्रकारे त्यांचं मुकुट जे आहे ते अगदी प्रकाशमान दैदिप्यमान एका इथे स्फुरत पुरट म्हटलेलं आहे. पुरट अर्थात सोन्यापासून बनलेलं आहे ते. आणि ह्या परीक्षित महाराजांनी मातेच्या गर्भामध्ये अशा रूपाचं दर्शन केलेलं. त्याच प्रकारे आता पुढच्या श्लोकात पुढचं वर्णन केलेलं आहे. अर्थात इथे भगवंतांचं नुसतं एका श्लोकामध्ये नाही, पुढेही वर्णन करतायत आणि आपल्याला त्याची अजून छान स्पष्टता येईल. भगवंत करतायत काय? काय बघण्यासाठी गेले का की हा जळतो का नाही? नाही नाही, काय करतायत आता आपल्याला समजेल. श्रीमद्दीर्घ चतुर्बाहुं तप्त कांचन कुंडलम क्षतजाक्षं गदापाणिं आत्मनः सर्वतो दिशं परिभ्रंतं उल्काभां भ्रामयन्तं गदां मुहुः. इथे सांगण्यात आले की भगवान जे आहे ते कसे आहेत? चतुर्बाहुं. हे त्यांच्या 4 भुजा आहेत. त्यांच्या कानातले तप्त कांचन कुंडलम, तप्त कांचन गौरांगी. त्या प्रकारे तर इथे भगवंतांचे जे कुंडल आहे ते सोन्याचे आहेत आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये जे आहे क्षतज अक्षम, त्यांचे डोळे अगदी लाल लाल झालेले आहेत. का लाल झालेत? कारण ते खूप क्रोधित आहेत. याने ब्रह्मास्त्र चालवलं माझ्या भक्तावरती. गदा पाणी, हातामध्ये त्यांनी काय घेतलेलं आहे? हातामध्ये त्यांच्या गदा आहे. आणि ती गदा काय करत आहे? सर्वतो दिशम परिभ्रमंतम उल्काभाम. कशासाठी फिरवताय सर्व दिशाला? तर त्या गदेच्या द्वारे ते भ्रामयंतम, सर्व दिशाला फिरताय आणि जो काही प्रभाव आहे त्या अश्वत्थामाच्या अस्त्राचा जे तेज आहे त्याला कमी करतायत किंवा त्याचा नाश करतायत. तर इथे खूप सुंदर रीतीने वर्णन करण्यात आलंय कशा प्रकारे भगवंतांचे दिव्य शरीराची वैशिष्ट्य आहे आणि ते उत्तरामातेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराजांचं संरक्षण कशा प्रकारे करतात. तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतायत, ब्रह्मसंहिता अध्याय 5 मध्ये हे सांगण्यात आलंय की भगवंत जे आहेत, परमेश्वर जे आहे ते स्वतः ईश्वरः परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह स्वयं कृष्ण आहेत, गोविंद आहेत आणि ते आपल्या एका अंशाद्वारे या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. केवळ असं नाही की ते प्रत्येक जीवाच्या हृदयात प्रवेश करतात, परंतु अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थम, ते इवन प्रत्येक अणु परमाणूमध्येही ते प्रवेश करतात. अशा प्रकारे भगवंत जे आहेत त्यांच्या अचिंत्य शक्तीद्वारे ते सर्वव्यापी आहेत. त्यामुळे सर्वव्यापी असल्या कारणाने ते आपले जे प्रिय भक्त आहेत महाराज परीक्षित, त्यांच्या रक्षणासाठीही ते उत्तरामातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत आश्वस्त करतात, कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति, की माझ्या भक्ताचा जो आहे कधीच विनाश होत नाही.
तर भगवंतांच्या भक्ताला कोणी मारू शकत नाही. का? तर भगवंत व्यक्तिशः त्यांचं रक्षा करतात. आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का? भगवंत रक्षा करतात त्याच्याबद्दल काही श्लोक आहे का? तो सर्व क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वच्छन्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यति. धन्यवाद, धन्यवाद. तर आपण नेहा बघतो जसं प्रभूजींनी सांगितलं. नेहा भिक्खूंना हा. सुप्ती प्रत्यवायना विद्यते स्वल्पं वा. पश्य धर्मस्य त्रायतो महत्त्वात्. खूप छान. तर इथे आपण बघतोय भक्तांनी खूप सुंदरतेने सांगितलं कशा प्रकारे भक्तीचाही नाश होत नाही आणि भगवंतही संरक्षण प्रदान करतात. आता जेव्हा भगवंत निश्चित रूपाने आपल्या भक्तांना संरक्षण प्रदान करणार आहे, तर हे संरक्षण देताना ते शरीराचं संरक्षण आहे का आत्म्याचं संरक्षण आहे? तर आत्म्याचं. ते भगवंतांच्या इच्छेवरती आहे. ते दोघं प्रोटेक्शन देतात प्रभूजी. वेळ आली तर शरीराला पण प्रोटेक्ट करतात हे आणि भगवंतांची इच्छा आहे. आत्म्यासाठी तर करतातच ते. तर जसं आपण इथे बघतोय की परीक्षित महाराजांच्या शरीराचंही त्यांनी संरक्षण केलं. तर भगवंत जे आहे, जर ते रक्षा करू इच्छित असेल तर त्या व्यक्तीला कोणी मारू शकत नाही. मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. अर्थात जेव्हा भगवंत मारू इच्छितात तर त्या व्यक्तीला कोणी वाचूही शकत नाही. बऱ्याचशा बाकीही धर्मांमध्ये जेव्हा भगवंतांचा उल्लेख येतो, देवाबद्दल बोलतात लोक, तर अर्थात तिथे ते त्यांना सर्वशक्तिमान म्हणून उल्लेखित करतात. त्यामुळे प्रभुपादजींनी जेव्हा जेव्हा अशा वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची चर्चा केली, तर आपल्याला तिथे एक स्पष्टता दिसते की त्यांची धारणा काय आहे आणि त्याच्यानुसार प्रभुपादजी त्यांच्याशी बोलले. एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे आहेत, ते पाश्चात्य देशाच्या जे मिशनरी असतात किंवा प्रचारक असतात, त्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी विचारलं की तुमच्या ह्या धर्माचं प्रयोजन काय आहे, लक्ष्य काय आहे? तर त्यांनी सांगितलं काय की अर्थात भगवत प्रेम. पण जेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही प्रार्थना काय करतात, तर त्यांनी सांगितलं की त्यांची प्रार्थना जी आहे तर त्याच्यात ते प्रार्थना करतात की आम्हाला ब्रेड द्या, चपात्या द्या. तर बघितलं तर हा जो विरोधाभास आहे, तो याच्यामुळे आहे कारण जरी प्रयोजन लक्ष्य योग्य असलं, साध्य योग्य असलं, तर त्यांचं साधन योग्य नाही आहे किंवा त्यांची जी प्रार्थना आहे, ज्या प्रकारे काय केलं पाहिजे त्यांना स्पष्टता नाही आहे. पण प्रभुपादजींची कृपा आहे आपल्यावरती, की आपल्याला साधनही काय असलं पाहिजे, साध्यही काय आहे, सर्व काही स्पष्ट आहे. तर भगवंत त्यामुळे आपल्या भक्तांना जे अशा प्रकारे प्रमाणित मार्गामध्ये, प्रमाणित गुरुच्या आश्रयामध्ये आहेत, अर्थात जे गुरु भगवंतांचं प्रतिनिधित्व करतायत, तर भगवंतही जिम्मेदारी घेतात, भगवंतही बाध्य होतात. ते स्वेच्छेने आपल्या भक्तांचं संरक्षण करू इच्छितात. तर जरी खूप विषम परिस्थिती असली तरी तिथेही ते आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी माता उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. भगवान हे जरी हजारो हजारो ब्रह्मांडांना धारण करू शकत असले, तरी एकसाथ ते अगदी लहानही बनू शकतात. अणोरणीयान महतो महीया. आणि ते स्वाभाविक खूप दयाळू आहेत. त्यामुळे जीवांच्या अनुसार ते अ, कार्य करतात. आता जीवांसाठी जे अनुकूल आहे, भगवंत जरी अनंत असले, असीमित असले, आपल्या गणनेच्या पलीकडे असले,
का तर आपली जी मानसिकता, आपली जी बुद्धी, आपले जे विचार आहेत त्याच्या निश्चित सीमा आहेत. आपली चिंतन शक्ती जी आहे सीमित आहे. पण भगवंतांची बुद्धी, भगवंतांची चिंतन शक्ती ते सर्व अनंत असल्या कारणाने एक छोटा नगण्य जीव त्यांना पूर्णपणे समजू शकत नाही. तर उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंतांचे हे जे वर्णन आहे, तिथे त्यांना आकार जो दिलाय, एक अंगठ्याच्या आकाराचं दिलेलं आहे. पण तेच विष्णू आणि भगवंत जे आपल्या धामामध्ये नारायण रूपात आहे, वैकुंठामध्ये, त्या दोन्हींमध्ये कुठलंही अंतर नाही. त्याचबरोबर प्रभुपादजी हेही सांगतायत, की जर काही असे भक्त असतील, की जे असमर्थ आहेत, तर त्यांची सेवा स्वीकार करण्यासाठी भगवंत अर्चा विग्रह रूप स्वीकार करतात. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का, की हे असमर्थ भक्त म्हणजे काय? शरीर या स्तरावर असलेले म्हणजे कुठल्या स्तरावर? साधारण शरीराच्या स्तरावर म्हणजे ते आपल्या ह्या भौतिक दृष्टीने आरच्या विग्रहाचं रूप पाहू शकतात. हां, धन्यवाद. याचा अर्थ काय? असमर्थ म्हणजे ते आध्यात्मिक भगवंतांच्या रूपाला बघू शकत नाही. सच्चिदानंद विग्रह पाहू शकत नाही. पण काय बघू शकतात ते? ते जड तत्व बघू शकतात. ते माती बघू शकतात. ते पेंट किंवा वेगवेगळ्या जे धातू आहेत, बघू शकतात, स्पर्श करू शकतात. तर त्यांचा जो स्तर आहे, ते ज्या बद्ध अवस्थेमध्ये आहेत, त्या स्थितीमध्येही त्यांना सुविधा प्राप्त व्हावी. तर भगवंत आपल्या कृपावश, आपल्या भक्तवत्सल स्वभावामुळे अशाही बद्ध जीवात्म्यांना सुसंधी प्राप्त व्हावी यासाठी हे अर्चा विग्रहाचं रूप स्वीकार करतात. तर प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे ते भौतिक इंद्रियांद्वारे ग्राह्य आहे. नाहीतर वास्तविक बघितलं तर भगवंतांना आपण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे ग्राह्य करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही. तर जेव्हा असे भगवंतांचे अर्चा विग्रहाचं रूप आहे, त्याला भौतिक नाही मानलं पाहिजे. जरी कोणी एक प्राकृत भक्त जे कनिष्ठ भक्त आहे, ते जरी भौतिक रूप ते बघू शकत असले, तरी भगवंतांनी ते रूप स्वीकार केलंय, तर त्याला भौतिक नाही मानलं पाहिजे. तर हा प्रश्न येतो, की जर भगवंत ते रूप स्वीकार करतायत, तर भगवंतही जड बनतात का? का भगवंतही त्या प्रकारे भौतिक बनतात का? तर प्रभुपादजी त्याचं स्पष्टीकरण देत आहे. जरी बद्ध जीवांनी त्यांच्यासाठी आत्मा आणि जड तत्वामध्ये अंतर असला, तरी भगवंतांसाठी असं कुठलं अंतर नाही का? तर सर्व काही त्यांची शक्ती आहे. अर्थात हे जे अंतर आहे, ते आपणासाठी आहे. पण भगवंतांसाठी त्यांच्या परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्व. आणि भगवंतांचं सर्व अस्तित्व जे आहे ते आध्यात्मिक आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म जेव्हा म्हटलं जातं, तर इथे स्पष्टता असली पाहिजे, की भगवंतांसाठी सर्व काही आध्यात्मिक आहे. आणि त्याच प्रकारे भगवंतांचे भक्त जे आहेत, कारण ते भगवंतांशी अगदी त्यांचं समीप, अगदी निकट आहेत. त्यामुळे तेही सर्वत्र भगवंतांचं दर्शन करतात. ते सर्वत्र आध्यात्मिकच दृष्टी ठेवतात. तर प्रभुपादजी इथे खूप सुंदर स्पष्टता देत आहेत, की एक आदर्श भक्त, कनिष्ठ भक्त दोन्हींमध्ये त्यांच्या दृष्टिकोनामध्ये काय अंतर असतं. कनिष्ठ भक्ताचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जो शुद्ध भक्त आहे त्यांचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा आहे. कनिष्ठ लोकसंग भक्ताची भावना कोमल असते.
कोमल भावना. प्रभूजी, जो कनिष्ठ अधिकारी व्यक्ती आहे, तर तो कनिष्ठ अधिकारी व्यक्ती मंदिरात येतो, आरचे वगैरेचा सन्मान करतो, पूजा करतो आणि जातो. पण तो भक्तांना तसं रिस्पेक्ट देत नाही, मध्यम अधिकाऱ्याला रिस्पेक्ट देत नाही. पण मध्यम अधिकारी असा व्यक्ती असतो जो जीवदया करतो, जो कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्याला माहिती आहे की हा अज्ञानतेच्या कारणाने भक्तांना रिस्पेक्ट देत आहे, त्यामुळे तो त्याला एक ज्ञान प्रदान करत दिव्य ज्ञान प्रदान करायचा प्रयत्न करतो, त्याच्यावरती जीवदया करतो, त्याला भगवंतांविषयी माहिती देतो. पण हा कनिष्ठ अधिकारी जेव्हा प्रवेश करतो, हा फक्त भगवंतांना पाहतो, त्याचे पूजा अर्पण करतो आणि त्याची श्रद्धा थोडी कोमल असते, फक्त भगवंताप्रती तो देवाणघेवाण करत असतो. एवढं कनिष्ठ अधिकारी. आणि उत्तम अधिकारी जो ह्या दोघांच्या परे आहे, तो प्रत्येक जीवामध्ये परमात्माला पाहतो. तर मध्यम अधिकारीचं जे तुम्ही म्हटले ते प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा. तर उत्तम अधिकारी जेव्हा मध्यम अधिकारीच्या स्तरावर येऊन प्रचार करतोय, तर तेव्हा ह्या 4 गोष्टी आहेत. भगवंतांशी प्रेम, करावे लागते. भक्तांशी मैत्री, जे निष्पाप आहेत त्यांच्यावरती कृपा, आणि जे ईर्ष्याळू आहेत त्यांची उपेक्षा. तर व्यक्ती ज्या स्तरावर आहे त्या स्तरानुसार ते आपल्या आपल्या स्थितीचं पालन करतात. तर प्रभुपादजी ते जेव्हा सांगतायत शुद्ध भक्ताबद्दल, तर ही मध्यम अधिकारीची चर्चा नाही करत आहेत. कुठली चर्चा आहे? शुद्ध भक्ताबद्दल शुद्ध सांगतायत. भक्ताबद्दल करतात. हा. निश्चित रूपाने मध्यम अधिकारी जे आहे ते पण शुद्ध भक्त असू शकतो. मुद्दा हा आहे की ते योमाम प्रभूजी, पश्यति सर्वत्र प्रचार सर्वं करण्यासाठी च मयि पश्यति. प्रचार अर्थात प्रचार तो करण्यासाठी मला प्रभूजी शुद्ध मध्यम अधिकाऱ्याच्या स्तरावर यावंच लागतं ना प्रभूजी? हा, ते मी सांगितलं ना, याच्या पहिले त्याच्याबद्दल बोलणं झालं. प्रभुपादजी स्वतः त्या प्रकारे इथे जो मुद्दा आहे की जेव्हा प्रभुपादजी ते सांगतायत की सर्वत्र तो काय बघतोय, त्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. जर सर्वत्र सगळ्यांना शुद्ध भक्त बघितलं तर तो प्रचार नाही करू शकत. अर्थात हे महाभागवत किंवा शुद्ध भक्त उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. श्लोक संख्या 10. अस्त्रतेजः स्वगदया निहारम् इव गोपतिः विधम अंतं सन्निकर्षे पर्यक्षतक इत्यसो. भगवंतांनी ते जे अस्त्र तेज, ब्रह्मास्त्राचं जे तेज आहे त्याला स्वगदया, आपल्या स्वतःच्या गदा ते जे फिरवत आहे त्याच्याद्वारे त्याचा जो संताप आहे, त्याचं जे तेज आहे त्याला ते नष्ट करतायत. तर इथे उदाहरण दिलंय, निहारम इव गोपती ही. ज्या प्रकारे जे सकाळी बिंदू असतात थंडीच्या दिवसात आपण बघतो, तर ते दवबिंदू सूर्याच्या गोपतीही, सूर्याचा जसा उदय होतो त्याबरोबर ते सर्व त्यांचा नाश होऊन जातो. तर त्या उपमा अनुसार इथे भगवंत कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या गदा भ्रामयंतम सर्वत्र फिरून जे आहे ते काय करतायत, त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाला नष्ट करतायत. विधमंतम सन्निकर्षे पर्यवेक्षक इत्यसो. आणि तिथे जे आहे परीक्षित महाराज हे बघू शकतायत आणि ते विचार करतायत इति असो. अर्थात ही व्यक्ती जी आहे ही कोण आहे? का तर ते स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहेत. पर्यवेक्षक. या श्लोकावरतीचे आपण काही आहे का बघू. हो, सगळीकडे.
ठीक आहे. तर इथे जे आहे शुकदेव कृत सिद्धांत प्रदीप विधमंतम नाशयंतम असो क इति परीक्षक आलोचितवान. तर अर्थात जेव्हा म्हटलंय विधमंतम, तर ते काय करतायत? नाश करतायत. आणि परीक्षित महाराज इथे त्यांना उत्सुकता झाली आहे. पर्यक्षक अर्थात आलोचितवान, ते आपल्या डोळ्यांनी बघत आहेत. आणि त्यांना हा प्रश्न येतोय की असो क इति, हा व्यक्ती कोण आहे? श्री गिरीधर कृता बाल प्रबोधिनी खूप सुंदर सांगताय. स्वगदया ब्रह्मतेजो विदमंतम नाशयंतम तत्र दृष्टांतम आह. आपण जसं बघितलं इथे उदाहरणाद्वारे, उपमाद्वारे समजून सांगण्यात आलेलं आहे. गोपती सूर्यो यथा निहारम कुहरम नाशयती इति तथेती. ज्या प्रकारे सूर्य उदय झाल्यावरती जे दवबिंदू आहे त्याला तो नाश करतो, त्याच प्रकारे एवं भूतम पुरुषं सन्निकषे स्वसमीपे ददर्शिती. अशा प्रकारे ते त्यांच्या जवळच भगवंतांचं दर्शन करतात. श्लोक संख्या 11. विधूय तद अमेयात्मा भगवान धर्मगुग्विभुः मिशतो दशमासस्य तत्रैवांतर्दधे हरिः. अशा प्रकारे जेव्हा हा बालक बघत होता, त्याच्या बघता बघताच तिथे प्रत्येक जीवांचे हे जे अमेय आत्मा, जे सर्वव्यापी परमात्मा आहे, हे काय झालं? भगवान धर्मगुप्त विभू हे धर्माचे पालक, विभू सर्वव्यापी भगवंत जे आहे, जे परम आहे, जे महान आहेत, असे भगवंत तत्र एव, तिथल्या तिथे ते अंतर्धान झाले. अर्थात बघितलं ते सांगतायत कशा प्रकारे ते मिशतो दशमासस्य तत्र एव. हे जे आहे सर्व प्रकारे त्यांना सर्व दिशांना ते व्याप्त आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे कुठले बंधनही नाहीये. अशा प्रकारे कृपाजी ते देत आहे. ते ना त्यांना देश कालाची काही सीमा आहे आणि त्यामुळे ते तिथे अंतर्धान झाले. तात्पर्यात सांगताय एकदा आपण टीका करू. बरं. तो बरं. हम्म. श्री वल्लभाचार्य विरचिता सुबोधिनी. एवं भगवत कृपां प्राप्य मुख्यम न अधिकारी देहेन महापुरुषत्व ज्ञापनार्थम मुख्य काले प्रादुर्भूत इत्याहतत इति. तर आपण इथे श्लोकामध्ये बघू शकतो ज्या प्रकारे सांगण्यात आलंय की तर अमेय आत्मा, इथे सांगताय जे परीक्षित महाराज आहे त्यांना इथे भगवंतांची कृपा प्राप्त झाली आहे. यस्य तादृशी काले कालसी बहुगुणा ते कदाचित उपकुर्वन्ति अस्य तु अग्रे उपकरिष्यन्ति इत्यर्थः. सानुकूले गृहोदये अनुकूल लग्न संहितानां ग्रहाणाम उदय. हे पुढच्या श्लोकाची टीका दिसते. हा ठीक आहे, याच्यामध्ये थोडा श्लोक वर खाली आहे, आपण बघूया. एवं सर्वं कार्यं कृत्वा
स्व अभिप्रेतार्थम सिद्धो मध्ये भोगार्थम अंतर्धानम प्राप्तवान इत्याह विदू येती. तर आता भगवंतांना इथे विधूय म्हटलेलं आहे. तर जेव्हा विधूय म्हटलेलं आहे, तर त्यांनी कशा प्रकारे इथे आपलं कार्य केलं तर सांगतं एवं सर्वं कार्यं कृत्वा. त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण तिथलं ताप होता त्याला स्वतःच्या कार्याद्वारे स्वतः ते नष्ट केलंय. स्व अभिप्रेतार्थम सिद्धो. जसं त्यांचा जो अभिप्राय होता, त्यांची जी इच्छा होती, ते पूर्ण झालं. त्यांनी काय केलं? अंतर्धानम प्राप्तवान. ते तिथून जे आहे अंतर्धान झाले. अर्थात त्यांचं कार्य पूर्ण झालं. त्यांना फक्त तिथे परीक्षित महाराजांची रक्षा करायची. तरी परीक्षित कथम न रक्षित इत्याह अप्राकृतत्वाय अंतर्धाने धर्मरक्षा हेतुः. तर इथे परीक्षित महाराजांचं जे संरक्षण आहे, निश्चित रूपाने धर्मरक्षणासाठीच त्यांनी केलेले आहे. तर इथे आक्षेप घेतला जातो. नाही, नाही एतैव कथं सर्व कार्यं सेत्स्यति इति आशंक्याः विभुरिति सर्वसमर्थः. भगवंत जे आहे ते कशा प्रकारे हे सर्व कार्य शक्य करू शकले? तर ते विभू आहे. अर्थात त्यांच्यासाठी ते महान आहेत. एक आहे जीवात्मा, त्याला अणु म्हटलं जातं. भगवंतांना विभू म्हटलं जातं. तर ते विभू आहेत, ते सर्व समर्थ आहेत. यथैव इच्छति तथैव करोति. अर्थात त्यांची जी इच्छा आहे, ते त्यांच्या इच्छेनुसार जसं वाटेल तसं करू शकतात. पुढे जाऊ. तात्पर्य कृपाचे देतात की परीक्षित महाराज जे एक बालक रूपामध्ये अशा व्यक्तीला नव्हते बघत की जे कुठल्या काळ किंवा देशाच्या बंधनामध्ये आहे. भगवंतांमध्ये आणि जीवामध्ये खूप एक आपण म्हणतो पृथ्वी आणि आकाशाचा अंतर आहे. त्या प्रकारे याच्यात जीवामध्ये आणि भगवंतांमध्ये मोठं अंतर आहे. भगवंत जे देश काल परिस्थितीच्या सीमांच्या पलीकडे आहेत, त्यांना इथे परमपुरुष म्हणण्यात आलेलं आहे. विभू. सामान्यतः सारे जीव जे आहेत ते देश काळाच्या याच्यानुसार बद्ध आहेत. ते त्या सीमांमध्ये सीमित आहेत. गुणात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर जीव भगवंतांपासून जरी अभिन्न असला तरी मात्रात्मक दृष्टीने दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर आहे. अर्थात जरी आपण हे म्हणत असलो की जीवामध्ये भगवंतांचे 50 गुण आहेत. गणना जी केली जाते भगवंतात 64 आहेत. विष्णू तत्वामध्ये 60, शिव तत्व 55 आहे, जीवात्मा 50. पण ते 50 ही पूर्ण मात्रामध्ये नाही आहेत. तेही आंशिक आहेत. त्यामुळे इथे जे आपल्याला स्पष्टता असली पाहिजे की हे मोठं अंतर जे आहे मात्राच्या दृष्टिकोनातून मोठं अंतर आहे. भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये याच्याबद्दल स्पष्टता आहे. जरी जीवात्मा आणि परमात्मा दोन्हींना सर्वव्यापी म्हटलं असलं तरी त्यांचं सर्व व्यापकत्वामध्ये अंतर आहे. जीवाचं सर्व व्यापकत्व आपल्या शरीरापर्यंत सीमित आहे. पण भगवंतांचं सर्व व्यापकत्व त्याला कुठली सीमा नाहीये. सर्व क्षेत्रेषु भारत. आता ते असं कुठलाही देश किंवा काल कुठली परिस्थिती नाही की ज्याच्याने ते सीमित आहे. ते सर्वत्र व्याप्त आहे त्यांची सीमा. सामान्य जीव आपल्या सर्व व्यापकत्वाद्वारे दुसऱ्या जीवांना प्रभावित करू शकत नाही. पण भगवंत जे आहे ते सर्वांवरती प्रभाव करू शकतात. का तर ते सर्वव्यापी आहेत.
तर जेव्हा परीक्षित महाराज मातेच्या गर्भात होते तर भगवंत तिथेही प्रकट होऊ शकले. इथे त्यांना धर्मगुप किंवा धर्मगुप असं म्हटलंय, धर्मपालक. तर जी व्यक्ती भगवंतांना शरणागत झाली आहे, ती व्यक्ती धर्मात्मा आहे. आणि अशा व्यक्तीचं भगवंत संरक्षण करतात. जेव्हा भगवद्गीतेमध्ये यदा यदा हे श्लोक येतात, तर काय सांगतात? परित्राणाय साधूनां विनाश. तर स्पष्टता काय आहे की ते साधूंचं, भक्तांचं रक्षण करतात. आणि आपल्या जे अधर्मी लोक आहेत किंवा जे राक्षस आहेत किंवा जे भगवंतांच्या नियमांचं पालन करत नाहीत, तर त्यांच्यासाठी भगवंत बहिरंगा शक्तीद्वारे त्यांची सुविधा करतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये सुधार होऊ शकेल. इथे श्लोकामध्ये ज्या प्रकारे सांगण्यात आलंय की मिशतो दशमासस्य, तर अर्थात इथे भगवंतांना दशमासस्य म्हटलेलं आहे. तर काय दशमासस्य का म्हटलेलं? तर भगवंत जे आहे ते 10ही दिशांमध्ये ते वस्त्रांद्वारे आवृत आहेत. तर 10 दिशा कुठल्या? तर आपण 4 दिशा जाणतो आणि त्या 4 दिशांमधल्या 2-2 दिशांमध्ये 1-1 दिशा हे आपल्याला माहिती आहे. अशा 8 झाल्या आणि वरती आणि खाली. तर अशा प्रकारे 10 दिशांबद्दल इथे म्हणण्यात आलेलं आहे. भगवंत सर्वत्र विद्यमान असतात आणि आपल्या स्वेच्छेने ते कुठेही प्रकट होऊ शकतात किंवा अंतर्धान होऊ शकतात. तर जेव्हा भगवंत परीक्षित महाराजांच्या दृष्टीने ते अंतर्धान झाले, तर याचा अर्थ असा नाहीये की ते त्या जागेवरनं, त्या स्थानावरून दुसरीकडे कुठेतरी गेले. नाही, ते तिथे असून तिथल्या तिथे ते प्रकट झाले. तर निश्चित रूपाने ते बालकाला त्यांनी दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या दृष्टीपासून अंतर्धान झाले. त्या प्रकारे प्रभुपादजी सांगतायत की माता प्रकृतीचं जे गर्भ आहे हे त्याच प्रकारे आहे, जिथे सारे जीवांचे पालक पिता जे आहे ते भगवंत आहे आणि भगवंतांद्वारे सारे जीव माता प्रकृतीच्या गर्भामध्ये स्थापित केले जातात. सर्व योनिषु कौंतेय. त्या प्रकारे भगवंत सर्वत्र विद्यमान आहे. आणि बघितलं तर दुर्गा माता जी आहे तिलाही तिच्यामध्येही भगवंत विद्यमान आहेत. आता जेव्हा आपण दुर्गा मातेचं हे सर्व भौतिक संसार दुर्ग बघतोय, तर निश्चित रूपाने ह्या ठिकाणी सगळ्या लोकांना भगवंतांचं दर्शन होईल असं नाहीये. पण जे पात्र आहे ते व्यक्ती ह्या भौतिक जगामध्येही भगवंतांचं दर्शन करू शकतात. श्लोक संख्या 12. ततः सर्व गुणोदर के सानुकूल ग्रहोदय जज्ञे वंशधरः पांडो भूयः पांडुर्योजसा. ततः त्याच्यानंतर जे आहे जेव्हा सर्व राशी नक्षत्र जे आहे ते अनुकूल त्यांची परिस्थिती जी आहे योग्य होती, तिथे योग्य लक्षण प्रकट झाले, तेव्हा पांडुर्भूयः
पांडुर इव ओजसा. त्यावेळेस हे वंशधरा जे या वंशाचे उत्तराधिकारी आहेत, जे वंश चालवणारे आहेत, अशा परीक्षित महाराजांचा जन्म झाला. आणि त्यांना कशा प्रकारे म्हटलंय, की जे पांडुर इव ओजसा, जे महाराज पांडून समानच होते. कशामध्ये? ओजसा, अर्थात त्यांचा पराक्रम जो आहे पांडू महाराजांसारखाच आहे. ठीक आहे, आपण इथे का बघूया. ततो हरेर दर्शनानंतरम, त्यानंतर भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर सर्वे गुणा उत्तरफलानि यस्मिन् इति समासे फलितमिति सर्व गुणानाम इति ग्रहणानाम अनुकूलत्वम स्वर्गा मित्रवर्ग स्व उच्चो स्थितित्वम. ठीक आहे, तर इथे सांगतात कशा प्रकारे त्यांच्यासाठी जे आहे सर्व काही अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात असं काही नाहीये की जे अशुभ स्थिती असेल. इथे ते सांगतायत ग्रहम होराज द्रेश कान समता ठीक आहे. आशंक न वांशकः. हे काय समजत नाही. वीरराघवाचार्य काय म्हणतात बघूया. तर इथे आता आचार्यगण खूप सुंदर टीका देत आहेत त्याच्यावरती. सांगतायत कशा प्रकारे हे सर्व गुण उदारकः. याचा अर्थ सांगतायत की निश्चित रूपाने परीक्षित महाराज तदा सर्व गुणोदरके सर्व गुणाधिके तद एवाह, हे भविष्यामध्ये आहे या सर्व दिव्य विशेष गुणांचं जे प्रकट करणार ते. आणि त्यांच्या जन्माच्या वेळेसही सानुकूला ग्रह यस्मिन उदय लग्न, सर्व जे ग्रह वगैरे जे ते अनुकूला एकदम अनुकूल परिस्थितीमध्ये आहे. वा पांडुर वंशधरा वंशवर्धन, ते निश्चित रूपाने पांडू महाराजांच्या या वंशाला पुढे एक वंश चालू ठेवण्यासाठी, वंशाला धारण करण्यासाठी, वंशाचं वर्धन करण्यासाठी पुनर्ओजसा पांडुर्य पांडू सदृश ओजत नाही. तर त्यांना जे जाणलं पाहिजे की ते निश्चित रूपाने पांडू महाराजांसमानच त्यांचं तेज, त्यांचा पराक्रम आहे. तरी बघूया. तात्पर्य कृपाची सांगतायत की जीवांवरती जे आहे ग्रह नक्षत्रांचा जो प्रभाव होतो, ही काही काल्पनिकता नाही आहे. पण श्रीमद भागवतानुसार इथे त्याचं समर्थन करण्यात आलंय की ही एक वास्तविकता आहे. प्रत्येक जीव जो आहे तो प्रकृतीच्या नियमांद्वारे नियंत्रित होतो. प्रत्येक क्षणाला कशा प्रकारे, ज्या प्रकारे राज्याचा नागरिक जो आहे तो राज्याद्वारे नियंत्रित केला जातो. राज्याचे जे नियम आहेत त्याचं पालन स्थूल रूपाने केलं जातं. पण प्रकृतीचे नियम जे आहे आपल्यासाठी जरी सूक्ष्म वाटत असले तरी त्यांचा स्थूल रूपाने अनुभव केला जाऊ शकत नाही. भगवंत गीतेमध्ये सांगतात 3ऱ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये, जीवनातले आपले जे प्रत्येक कार्य आहेत, प्रत्येक कर्म केले जातात, तर त्याच्या प्रतिक्रिया प्राप्त होतात.
आणि त्याच्यामुळे आपल्यावरती बंधन लागतं. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? यज्ञार्थात कर्मणोन्यत, अर्थात व्यक्ती जेव्हा भगवंतांसाठी यज्ञ करेल किंवा जे त्याचे सर्व कार्य आहे ते भगवंतांसाठी असतील, तर त्यावेळेस तो त्या कार्याच्या कर्मफलांपासून बद्ध होणार नाही. लोकोयम कर्मबंधन, अर्थात त्या व्यक्तीला कर्मबंधन नाही. त्यामुळे आपल्या कर्मांचा निर्णय जो आहे तो आपण ठरवत नाही, पण ते उच्च अधिकारी ठरवतात किंवा भगवंतांचे जे सेवक आहेत त्यांच्याद्वारे याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या कर्मानुसार शरीर प्राप्त होतं. त्याच्यासाठी मी थोड्या वेळापूर्वी काही श्लोक सांगितला. कोणी सांगेल का? मित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृत. अरे वा, धन्यवाद. तर भगवान कपिल जे आहे ते सांगतात कशा प्रकारे कर्मणा दैव नेत्रेन, अर्थात आपले कर्म, आणि जेव्हा इथे दैव नेत्र म्हटलेलं आहे तर आपण बघतो भगवंत गीतेमध्ये सांगतात मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. तर आपल्याला हे स्पष्ट माहित असलं पाहिजे की प्रकृतीचे सर्व नियम जे आहे ते भगवंतांच्या अध्यक्षतेखालीच चालू आहेत. त्यामुळे हे जे प्रकृतीचे नियम आहेत ते जरी सूक्ष्म असले तरी त्यांचा आपल्यावरती खूप सारा प्रभाव आहे. अर्थात जेव्हा जीवात्म्याला अशा प्रकारे शरीर प्राप्त होत आहे तर त्याच्यावर ग्रह नक्षत्रांचा निश्चित प्रभाव असतो. जेव्हा तुम्ही पुढे चर्चा कराल तर याच्यावरती कशा प्रकारे प्रत्येक शरीराचा अंग जे आहे, डोळे, सूर्याद्वारे वेगवेगळे अंग जे आहेत कसे वेगवेगळ्या देवतांद्वारे नियंत्रित होतात त्याचंही सुंदर वर्णन तुम्हाला भेटेल. अर्थात निश्चित रूपाने हे काही काल्पनिकता नाहीये. रूपाजी तात्पर्यात पुढे सांगतायत की त्यामुळे मनुष्याचं जे भाग्य आहे ते त्याच्या जन्माच्या वेळेसच ग्रह नक्षत्रांद्वारे ते निश्चित होतं. आणि जे अगदी तज्ञ ज्योतिषी असतात त्याच्यानुसार कुंडली बनवतात. त्यामुळे हे मोठं विज्ञान आहे. पण जर याचा दुरुपयोग केला गेला तर ते निरर्थक बनतं. परीक्षित महाराज कशा प्रकारे शुभ नक्षत्रांच्या वेळेस प्रकट झाले ते सांगताय. तर सर्वात शुभ नक्षत्र काय आहे? जेव्हा भगवंत या भौतिक जगामध्ये प्रकट होतात, आणि त्याला जयंती शब्द वापरलेला आहे. आणि प्रभुपादजी ते चेतावणी देत आहेत. ह्या शब्दाचा वापर जो आहे दुसरीकडे दुसऱ्यांसाठी केला नाही गेला पाहिजे. जर केला तर त्याला दुरुपयोग म्हटला जाईल. तर दुसऱ्यांसाठी नाही करायचा म्हणजे कोणासाठी नाही केला पाहिजे? हे केवळ भगवंतांसाठी आहे. तर बाकी अन्य जे आहेत साधारण जीवांसाठी याचा वापर नाहीये. असं नाही की तुम्ही म्हणणार ही आमच्या महात्म्यांची जयंती. नाही, नाही, नाही. तुमचा महात्मा तुमच्यापाशी. हे फक्त जयंती शब्द भगवंतांसाठी आहे. त्यामुळे त्याचा दुरुपयोग केला गेला नाही पाहिजे. बघितलं तर महात्म्याची परिभाषा भगवंत गीतेत समजावतात. त्यामुळे हे भौतिक लोकांसाठी तर बिलकुल नाही आहे. जर कोणी राजकारणी व्यक्ती वगैरे असेल तर त्यांच्यासाठी तर जयंती शब्द वापरलाच गेला नाही पाहिजे. परीक्षित महाराज जे आहे केवळ महान चक्रवर्ती सम्राट नव्हते, परंतु ते भगवंतांचे महाभागवत भक्त पण होते.
त्यामुळे त्यांचा जन्म कुठल्या अशुभ क्षणावर नाही होणार. ज्या प्रकारे कोणी एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असतो, त्याच्या आदर सत्कारासाठी, स्वागतासाठी सर्व काही उचित स्थान, उचित वेळ, योग्य व्यवस्था सर्व काही बघितलं जातं. त्याच प्रकारे भगवंत जे आहेत, आपल्या भक्तांसाठी योग्य ते वेळ सर्व काही बघतात. आणि त्यामुळे परीक्षित महाराजांच्या जन्माच्या वेळेस हे सारे ग्रह जे आहेत, ते शुभ स्थितीमध्ये होते. त्या प्रकारे प्रभुपादजी सांगतायत की त्यांचा जन्म झाला आणि ते श्रीमद भागवताचे एक महान नेता म्हणून प्रसिद्ध झाले. नेता अर्थात इथे महान व्यक्तीच्या दृष्टिकोनातून राजकीय नेता आहे. बाकी अन्य जीवांबद्दल प्रभुपादजी सांगतायत तर ते तुम्ही वाचू शकता. पुढे प्रभुपादजी संस्कारांचं महात्म्य सांगतायत. कशा प्रकारे जे उच्च वर्णाचे लोक आहेत त्यांच्यासाठी निश्चित रूपाने संस्कार खूप महत्वाचे आहेत आणि गर्भाधान संस्कारांपासून या शुभ कर्मांचा आरंभ होतो. त्याच्यामुळे जी संतान उत्पत्ती होते तर निश्चित रूपाने ते पवित्र आणि बुद्धिमान असतात. वर्णसंकर नाही, ते आदर्श संतान उत्पत्ती होते. आणि जर अशी संतान असेल तर समाजात शांती, समृद्धी, आनंद असू शकतो. नाही तर समाज एक नारकीय अवस्था प्राप्त करतो. आता आपण जी चर्चा करणार आहोत श्लोक संख्या 13 पासून, तर आपण बघणार आहोत कशा प्रकारे महाराज परीक्षितांच्या जन्माच्या वेळेस युधिष्ठिर महाराज त्यांनी कशी सुविधा केली आणि मग ते ब्राह्मण कशा प्रकारे परीक्षित महाराजांच्या भवितव्याबद्दल, त्यांचे जे दिव्य गुण आहेत त्यांच्याबद्दल काय काय सांगतात. आपण हे बघू कशा प्रकारे प्रभुपादजी तात्पर्यात स्पष्टीकरण देतात की कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. तर हे ब्राह्मण कुठल्या स्तराचे आहेत काय, तर ते सगळं आपण बघूया. आता आपण श्लोक संख्या 13. प्रभूजी हरे कृष्णा. यस. माझी एक जिज्ञासा आहे. जसं या ठिकाणी जीवांवरील ग्रह नक्षत्रांच्या प्रभावाची ज्योतिषशास्त्रीय गणिते ही अंधश्रद्धा नसू शकत नाही, ती वस्तुस्थिती आहे. तर भाऊजी एक भक्तांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? म्हणजे आपण आता केवळ कृष्णमय जीवन जगतोय, जसं आपल्या गुरूंनी आदेश दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्ती करतोय. तर मग आपला दृष्टिकोन कसं असलं पाहिजे? पत्रिका बघणं, ग्रह बघणं, नक्षत्र बघणं, तर या संदर्भात आपण कसं त्याला पाहिलं पाहिजे? थोडं तुम्ही प्रकाश टाकू शकता? ते श्रीमद भागवतम मध्ये दिलंय की जर कोणी भक्त कृष्ण ग्रहित आत्मा असेल तर त्याला बाकी ग्रहांचा विचार करण्याची गरज नाही. पण जर तशी अवस्था नसेल तर आपल्या बद्ध अवस्थेनुसार आपण आपले जे मार्गदर्शक आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांना विचारून योग्य ती कारवाई केली पाहिजे. का तर आपण जे करत आहोत, जर शुद्ध भक्तीचं पालन करायचंय तर निश्चित रूपाने आपण भगवंतांवरती निर्भर राहतो. पण जेव्हा आपण देवी देवतांची उपासना करत नाहीये, मग हे ग्रह नक्षत्र बघून त्याच्यानुसार ही समस्या आहे तर यांची उपासना करा, तर ते जर करणार असो तर त्याचा अर्थ काय की आपल्याला आपले जे मार्गदर्शक आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार केलं पाहिजे. अर्थात जर ते सांगत असेल, जसं प्रभुपादजींच्या वेळेस आपण बघतो की प्रभुपादजींनी त्यांच्या शिष्यांचे लग्न लावले. जर शिष्य जे आहे ते आपल्या गुरुच्या वाणीचं तंतोतंत पालन करत असतील, आयुष्यभर जे काही
आव्हानात्मक परिस्थिती येईल, त्याला स्वीकारायला तयार असतील, तर तिथे कुठलीच समस्या येत नाही. जसं आपण बघतो, मंदाकिनी माताजी ज्या आहे, त्या रशियन नाहीयेत. पण तरी जेव्हा त्यांना रशियाला पाठवण्यात आलं आणि सांगण्यात आलं, की तुम्ही तिथे जे प्रभुपादजींनी एकमेव व्यक्तीला दीक्षित करण्यात आलं होतं, अनंत शांती प्रभू. तर तुम्ही जे आहे त्यांच्याशी विवाह करा. आता बघितलं तर हे काही सोपं नाहीये. पण त्यांनी गुरुच्या आज्ञेचं पालन केलं. आयुष्यभर जे आहे ते एकनिष्ठ राहिले. तर आता एखाद्या व्यक्तीची जर अशी परिस्थिती असेल, की ते गुरूंच्या आज्ञेनुसार आयुष्यभर ते पालन करणार आहे, तर त्यांना काही समस्या नाहीये. पण जर एखादा व्यक्ती त्याला वाटतंय, की नाही माझी बद्ध अवस्था आहे. माझ्या ह्या-ह्या गोष्टी मला पाहिजेत, माझी ही रिक्वायरमेंट आहे. तर त्याच्या गरजेनुसार त्याने आपल्या गुरूंना सांगितलं पाहिजे, की मला ह्या-ह्या गोष्टी भौतिक जरी असल्या तरी माझी ती गरज आहे. आणि त्याच्यानुसार गुरुवर्य त्यांना मार्गदर्शन करतील. ओके, म्हणजे क्षमा करा, मी ऍक्च्युली असं पाहिलं की काही इनिशिएटिव्ह डिओटीने मी जवळून पाहिलं, मी नाव घेणार नाही, की ते गुरूंचं तर लांब ते त्यांच्याशी संपर्क पण केले नसतील, पण ते राशीचे खडे, हे खडे, ते खडे, तो भस्म, हे लावा, ते लावा. म्हणजे कधी-कधी असं वाटतं, अरे मग ते चेतना अजून त्यांची विकसित नाही, किंवा त्यांनी अजून अध्ययन केलं नाही चांगलं. त्यांची दृढ श्रद्धा नाही. तर नाही, इनिशिएशन आता तुम्ही जे सांगताय, ते म्हणजे तुम्हाला एक झाडांवरती राहतात. विनंती आहे, की जे कोण पालन करतंय, कोण नाही करत, ते त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे आणि त्यांच्या गुरूंच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये ते अ, जे काही आहे आदान-प्रदान. आपण एखाद्या व्यक्तीला बघून ते गुरूंच्या आदेशाचं पालन करताय, नाही करताय, हे आपण दुरून समजू शकत नाही. जर आपल्याला जिज्ञासा असेल, आपल्याला वाटत असेल, की ते नाही, पालन गुरूंच्या विषयी करताय नाही तर बोलत प्रभूजी. मी हे विषय बोलतोय, की ते तरी सुद्धा म्हणजे त्यांची श्रद्धा करून आहे, की ते खड्यांचा वापर करतायत, असं मला म्हणायचं आहे. नाही, आता मला हे म्हणायचंय, की आपल्याला माहीत आहे का, की त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार करताय का नाही करत? आपल्याला त्याच्यात स्पष्टता नाहीये. हां, जर असं असेल, की तुम्हाला त्याच्याबद्दल स्पष्टता असेल, तर तुम्ही त्यांना सांगू शकता, की तुमच्या गुरूंनी नाही सांगितलं तरी तुम्ही हे का करताय? तर ती एक सरळ आपलं व्यवहार आहे. पण जर असं आहे, की आपल्याला माहीतच नाही, कारण बऱ्याच लोकांची आपली जी काही बद्धता आहे, ते जर गुरुवर्यांशी चर्चा करत असतील आणि ते सांगत असतील, की "बाबा, तू एवढ्या बद्ध अवस्थेमध्ये आहे, की तुला हे तत्व पालन करायला अजून भरपूर वेळ लागणार तर ठीक आहे, इथून का हो तुझी श्रद्धा पुढे वाढू दे." तर अर्थात हे निर्भर करतं, की अ, शिष्य कसा आहे आणि गुरु त्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करतायत. तर बऱ्याचदा असं होतं, की आपण जे भक्तीमध्ये तेवढे गंभीर नाहीयेत, त्यांच्याकडे आपण बघून जर विचार करू, की यांनी भक्ती चांगली करावी, नाही करावी, ते आपला विभागच नाहीये. अर्थात आपल्याला या भौतिक जगामध्ये जी संधी भेटली आहे भक्तिमय जीवनाचं पालन करण्यासाठी, आपणाला गंभीर व्हायला पाहिजे आणि आपल्याला काय दिसलं पाहिजे? आपल्याला फक्त एवढं दिसलं पाहिजे, की मला कशी महत सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. मला कशाप्रकारे प्रभुपादजींचे शिष्य किंवा जे महान वैष्णव आहेत, त्यांचा संग प्राप्त होईल. माझ्यासाठी कुठे-कुठे अ, सेवा करण्याची संधी आहे आणि जिथे तुमचा प्रचार आहे, तुमच्या अधीनस्थ लोकांना तुम्ही जे काही भक्तीचे, शुद्ध भक्तीचे तत्व आहेत, पालन करण्याबद्दल सांगू शकता. पण बाकी जर आपण असं बघितलं, की कोणाची काय समस्या आहे किंवा प्रभुपादजींनंतर त्यांचे काही शिष्य जे आहेत, ते भक्तीमध्ये अ, सातत्य ठेवू शकले नाही. तर आपण जर फक्त समस्याच बघत राहिलो, तर खूप अवघड आहे. का? तर कारण या समस्या या भौतिक जगामध्ये असणारच आहेत आणि त्या समस्या नसल्या असत्या तर हे भौतिक जगात राहिलंच नसतं. अर्थात ते आपण एक वैकुंठातच निवास करत राहिलो असतो. तर आपण हे जे बघतोय या गोष्टी चालणार आणि बरेचसे लोकं जे आहेत, ते इस्कॉनमध्ये जुडतानाही त्यांचा वेगळा दृष्टिकोन असतो. कधी कोणी गुरूंकडनंही दीक्षा घेत आहे, तिथेही ते
आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून घेतायत का भौतिक दृष्टिकोनातून घेताय, हे व्यक्तीला स्वतःलाच माहीत असणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही विषय आहेत, जिथे आपल्याला तारतम्य दिसत नाही किंवा काही समस्या दिसतायत, तिथे सगळ्यात चांगला मार्ग हा आहे, की जन्म सार्थक करी. अर्थात आपण आपलं जन्म सार्थक करण्यासाठी जे काही तत्व आहे त्याचं पालन केलं पाहिजे आणि परोपकार जो करायचा आहे, तो परोपकार कोणाला करणार आपण? जे आपल्याकडनं ऐकू इच्छित आहे, जे पालन करण्यासाठी तत्पर आहेत. ज्यांची इच्छा नाही त्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही. भगवंत जबरदस्ती करत नाही, तर आपण काय जबरदस्ती करणार? तर त्यामुळे एक चांगला विचार हाच आहे, की आपण अ, व्यवहारामध्ये आपला व्यवहार आदर्श ठेवायचा आणि आपल्या आदर्श व्यवहाराने जर त्यांना प्रेरणा भेटली, बदलले तर चांगलं आहे. नाही बदलले तर असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तुम्ही जे आहे नाही प्रभूजी, योग्य परफेक्ट जे सांगितलं तुम्ही. शेवटी एकदम परफेक्ट सांगितलं प्रभूजी, लक्षात आलं. ठीक आहे, तर आपण जे आहे 13व्या श्लोकापासून चर्चा करू. तस्य प्रीतमना राजा विप्रे धौम्य कृपादिभिः जातकं कारयामास वाचयित्वा च मंगलम. इथे महाराज परीक्षित जे आहे ते युधिष्ठिर महाराजांसाठी म्हटले येते, की राजा विप्रे धौम्य कृपादिभिः. तर कारण प्रीतमना राजा जे युधिष्ठिर महाराज ते अगदी संतुष्ट होते. आणि का संतुष्ट होते? तर परीक्षित महाराजांच्या जन्मामुळे. मग त्यांनी जे काही कारयामास काय केलं? जातकम कारयम, अर्थात त्यांचे जे जन्माच्या संदर्भात संस्कार आहेत ते त्यांनी करून घेतले. वाचयित्वाचम, आणि त्याच्यासाठी जे आहे धौम्य, कृपाचार्य आणि अन्य जे आहेत त्यांच्याद्वारे त्यांनी मंगलम किंवा स्वस्ती वाचन, शुभ जे अ, वाचन आहे ते सर्व करून घेतलं त्यांच्याद्वारे. हे मंदिरामध्ये जेव्हा केव्हा असे काही विधी असतात, कार्यक्रम असतात, तर तिथे आपण बघतो की हे स्वस्ती वाचन वगैरे होतं. तर हे आपल्या अ, वैदिक पद्धतीमध्ये ह्या गोष्टी बघायला भेटतात, की कशाप्रकारे प्रत्येक जे संस्कार आहेत, या संस्कारांद्वारे एक शुभ गोष्टींसाठी आवाहन केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही शुभ उच्चारण करताय, शुभ आवाहन करताय, निश्चित रूपाने हे लाभदायकच आहे. हे खूप चांगलं आहे आणि हे केलं गेलं पाहिजे. तर कृपाजी तात्पर्यात सांगतायत, की वर्णाश्रम धर्मामध्ये जे काही संस्कार संपन्न करण्यात सांगण्यात आले आहे, तर त्याच्यासाठी जे तज्ञ आणि बुद्धिमान ब्राह्मण आहेत त्यांची गरज असते. जेव्हापर्यंत हे संस्कार संपन्न होत नाही, तेव्हापर्यंत आपण चांगले प्रजोत्पत्ती होईल याची आशा करू शकत नाही. या कलियुगामध्ये जे आहे, संस्कारांच्या अभावामुळे जी जनता जन्माला येते आहे, त्यांच्यामध्ये शूद्रांचे गुण किंवा त्याच्याहूनही निम्न स्तर बघितला जातो. का? तर ह्या कलियुगामध्ये ब्राह्मण पण जे आहेत, ते पण उत्तम ब्राह्मण नाही आहेत. अर्थात तेही तज्ञ नाही आहेत. त्यामुळे हे वैदिक संस्कार जे आहेत, त्यांना पुन्हा जीवित करणं, त्यांना पुन्हा त्याचं पालन करणं
हे तेवढं संभव नाही आहे. पण याच्यासाठी जी पद्धती या युगामध्ये सांगण्यात आली आहे ती आहे पांचरात्रिकी पद्धती. आणि ही पांचरात्रिकी पद्धतीची विशेषता आहे की शूद्रांसाठी ती लागू होते. अर्थात कलो शूद्र संभवः, तर कलियुगामध्ये जे आहे सर्व जन्माने शूद्रच आहेत. आणि त्यामुळे हे पांचरात्रिक विधी जे आहे हे खूप अनुरूप आहे, अनुकूल आहे इथे. पण ही जी विधी सांगण्यात आली आहे ती कशासाठी आहे? तर प्रभुपादजी सांगतायत हे केवळ आध्यात्मिक विकासासाठी आहे. तर दुसऱ्या काही कार्यांसाठी नाहीये. तर इथे हे जे दुसरे काही कार्य नाही म्हटलेलं आहे, तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का, की दुसरे कार्य याचा अर्थ काय आहे इथे? सकाम कर्मासाठी. हां, तर हे महत्वाचं आहे समजणं, की जसं माता देहूती सांगतात, की "श्वपचो अहो" ठीक. तर जे सांगण्यात आलंय, की श्वपच जो आहे, तोही योग्यता प्राप्त करतो, जेणेकरून तो जे वैदिक याग वगैरे करू शकेल. पण ती योग्यता अर्थात काय आहे, की तो त्या योग्यतेचा झाला, पण त्याचं तिथे प्रशिक्षण नाहीये. आणि प्रशिक्षित करण्यासाठीच योग्य व्यक्ती नाहीये, प्रशिक्षण कसं भेटणार? त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत, की ते केवळ आध्यात्मिक विकासासाठी आहे, बाकी अन्य कार्यांसाठी नाही. गर्भाधान संस्कारानंतर जे बाकी अन्य संस्कार होतात, ज्या प्रकारे सीमंतोनयन अन्य इथे सांगतायत. आणि जेव्हा शिशूचा जन्म होतो, तर सगळ्यात पहिला संस्कार जो आहे, तो आहे त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. जसं अनुवादात सांगितलंय, तर प्रभुपादजी सांगतायत, की कशाप्रकारे युधिष्ठिर महाराजांनी जे धौम्य ऋषी आहेत आणि कृपाचार्य यांच्याद्वारे जे आहे योग्य ब्राह्मणांची मदत घेऊन या कार्यक्रमाची पूर्णता केली. तर हे जे सर्व संस्कार आहेत, अर्थात याद्वारे जे आहे शुद्धीकरण केलं जातं. तर जेव्हा याच्याद्वारे शुद्धीकरण करण्याची ही जी विधी आहे, तर प्रभुपादजी सांगतायत, की ही केवळ फॉर्मॅलिटी किंवा एक औपचारिकता नाहीये किंवा हा एक सामाजिक उत्सव पण नाहीये. पण हे प्रत्येक व्यक्तीने पालन केलं पाहिजे. तर इथे जे आहे युधिष्ठिर महाराज स्वतः आपल्या आदर्श उदाहरणाने दाखवत आहेत आणि ते धौम्य आणि कृपाचार्य यांच्याद्वारे ते करून घेत आहेत. आता ब्राह्मणांबद्दल प्रभुपादजी सांगतायत, की ह्या युगामध्ये, कलियुगामध्ये हे खूप दुर्लभ आहेत आणि ते उपलब्ध पण होत नाहीत. त्याच्यामुळे अशा पतित युगामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी जे आहे, आपल्या आचार्यांनी, गोस्वामींनी जे आहे, वैदिक अनुष्ठानांपेक्षा पांचरात्रिक विधीला प्राधान्य दिलेलं आहे. पुढे कृपाचार्य जे शार्दूलमान मुनींचे ते पुत्र होते आणि गौतम वंशामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचा जन्म कसा झाला? तर जेव्हा या शार्दूलमान ऋषींची भेट जनपदी अप्सरेशी झाली, तर त्यावेळेस त्यांचं वीर्यपतन झालं आणि ते 2 भागांमध्ये, तर एका भागापासून जे आहे मुलाचा आणि दुसऱ्यापासून मुलीचा जन्म झाला. तर मुलाचं नाव कृप आणि मुलीचं कृपी. आणि जेव्हा शंतनू महाराजांनी शिकाराच्या वेळेस ते बघितलं, तर ते त्यांना घरी घेऊन येतात, त्यांना संस्कार प्रदान करतात आणि त्यांना एक ब्राह्मणत्व प्रदान करतात. नंतर जे आहे कृपाचार्य ते
द्रोणाचार्यांसमानच एक महान सेनापती बनले आणि त्यांची बहीण जी आहे त्यांनी द्रोणाचार्यांना विवाहामध्ये अर्पण केली. कालांतराने जे आहे कृपाचार्य या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये सम्मिलित झाले आणि ते दुर्योधनाच्या दलाने त्या पक्षापासून त्यांनी युद्ध केलं. कृपाचार्यांनी जे आहे जेव्हा परीक्षित महाराजांचे पिता अभिमन्यू आहे ते चक्रव्यूहामध्ये असताना कृपाचार्य एक होते ज्यांनी त्यांना मारण्यासाठी सहायता केली. पण ते ब्राह्मण असल्या कारणाने युद्ध झाल्यावरती त्यांचा पांडवांद्वारे सन्मान केला गेला. अर्थात तरी ते पांडवांचे एक मार्गदर्शकच्या रूपाने ते कार्य करत राहिले. जेव्हा द्रुत क्रीडा झाली आणि पांडव हारले तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी धृतराष्ट्रांनी कृपाचार्यांना नेमून दिलं होतं आणि युद्धानंतर पुन्हा जे आहे ते एक युधिष्ठिर महाराजांच्या सभेतले एक सदस्य बनले. बाकी आपण बघितलं कशा प्रकारे त्यांनी मंत्रोच्चारामध्ये वगैरे सम्मिलित होते. प्रभूजी, हम्म. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला म्हणते. शंतनू महाराजांनी त्यांना आणलं, म्हणजे ते बाळा होते तेव्हा. मग शंतनू महाराजांचं आयुष्य, मग त्याच्यात चित्रवीर्य, मग त्याच्यानंतर धृतराष्ट्र किंवा पांडू, नंतर युधिष्ठिर म्हणजे अर्जुन वगैरे, मग अभिमन्यू, मग परीक्षित, मग जन्मजय. तर एवढे ते, मग इतके आयुष्य म्हणजे कसं त्यांचं, ते इतके दिवस कसे काय ब्राह्मण राहिले त्यांचे असं. किती सात सात त्या पिढ्या झाल्या काळात त्या. जे आहे सात कारण पिढ्या. ते जे आहे ते द्वापार युगामध्ये आयु जास्त होती आणि आपण बघू शकतो की भीष्म पितामह जे आहेत ते पण जे आहेत शंतनू जे आहेत त्यांचेच पुत्र आहेत, तेही जीवित होते. त्याच्यानंतर बाल्मिकी जे आहेत जे सोमदत्तचे पिता आहेत ते पण महाभारताच्या युद्धात मारले जातात. तर ते बाल्मिकी जे आहेत ते पण एवढा काळ जगले. तर त्याच्यात काय असं आणि असे भरपूर उदाहरण आहे. तर त्या काळामध्ये आयु मोठी होती. त्या काळात काय आता काही वर्षापूर्वीही एक साधू जे आहेत ते प्रयागराजमध्ये ते 120 पेक्षा जास्त त्यांची आयु होती आणि त्यांना राष्ट्रपतींद्वाराही सन्मानित करण्यात आलं होतं. मला आता त्यांचं नाव लक्षात नाही आहे, पण ते प्रयागराजचे जे साधू आहेत जेव्हा कुंभमेळा होता तर त्यावेळेस त्यांच्या आश्रमामध्ये जे भक्त गेले त्यांनी बघितलं की ते साधू जे आहेत त्यांचा राष्ट्रपतींद्वारेही सन्मानित करण्यात आलं होतं. खूप त्यांची आणि ते गौडीय साधू. तर मुद्दा हा आहे की असं नाही की जर आता लोक जिथे शुद्ध तूप भेटत नाही, शुद्ध हवा भेटत नाही, शुद्ध पाणी भेटत नाही, जसं इंदोरमध्ये बरेचसे लोक शुद्ध पाणी न भेटल्या कारणाने मृत्यूला प्राप्त झाले एक मागच्या महिन्यांमध्ये. अशा बऱ्याच ज्या घटना चालल्या ते दाखवतं की तुमचं जे काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त होत आहेत त्या शुद्ध नसूनही तुम्ही एवढं जगताय आणि ज्या लोकांना सर्व काही शुद्ध प्राप्त होतं त्यांच्याबद्दल प्रश्न करणं की ते का जगले जास्त, तर ते एवढं योग्य नाहीये. स्वाभाविक रीतीने त्यांचे आचार, विचार, व्यवहार, कर्म चांगले आहेत तर आयुष्य पण मोठं आहे.
पुढे तुम्ही जेव्हा शिकाल श्रीमद भागवतम मध्ये स्पष्टता दिली आहे की जर कोणी व्यक्ती मर्यादांचं पालन करत असेल तर आपोआप त्यांची आयु मोठी असते. पण जेव्हा व्यक्ती योग्य मर्यादांचं पालन करत नाही, वरिष्ठांचा सन्मान करत नाही, गुरुजनांच्या आज्ञेचं पालन करत नाही, तर त्यांची आयु कमी होऊन जाते. नंक्षती आयु. ठीक आहे. तुम्हाला मुद्दा समजला काय सांगितलं? येस प्रभूजी, भौतिक आयु नाही म्हणायचं मला, की म्हणजे एवढ्या 7 पिढ्या ते एकच ब्राह्मण राहिले नाही, एकच गुरु राहिले असं. त्यांची तशी लायकी होती. हा, ते म्हणजे उच्च लायकीचे ब्राह्मण होते असं, हा, की 7 पिढ्या वास्तविक तेच होते. त्यावेळेस ती स्थिती होती की ते लोक जे आहे आदर्श पालन करायचे आणि जी बाकी जनता आहे, राजा लोक जे आहे तेही ब्राह्मणाच्या ब्राह्मणत्वाचा सन्मान करायचे. जसं आपण माताजींचा प्रश्न होता परीक्षित महाराजांबद्दल, तर तेव्हा आपण बघितलं, जे तुम्ही पुढे 18व्या अध्यायात चर्चा कराल ते तुम्हाला अजून याची स्पष्टता येईल कशा प्रकारे राजाचं जे कर्तव्य आहे त्याच्यानुसार त्यांचा खूप आदर्श व्यवहार असतो ब्राह्मणांप्रती आणि विशेष करून ब्राह्मण वर्गाची सेवा बाकी तिन्ही अन्य वर्गांद्वारे केली जाते. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की आदर्श ब्राह्मण आहे तर निश्चित रूपाने त्यांचा सन्मान सगळ्यांद्वारे होतो. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया. प्रभुपादजी पुढे सांगतात कशा प्रकारे युद्ध झाल्यावरती जेव्हा कृपाचार्य त्यांना नियुक्त करण्यात आलं, तर त्यांना नियुक्त केल्यानंतर युधिष्ठिर महाराज जेव्हा समाचार येतो की यदुवंशाचा नाश किंवा भगवंतांच्या अंतर्धान होण्याबद्दल, तर लगेच ते सर्व काही त्याग करण्यासाठी घरातून निघतात. तर अर्थात त्यांनी ज्या ब्राह्मणाने किंवा ज्यांनी परीक्षित महाराजांच्या वडिलांना मारण्यासाठी मदत केली त्यांच्याकडेच परीक्षित महाराजांचा जे काही सर्व आहे सोपून ते चालले गेले. तर अर्थात हे जे राजा लोक आहेत यांना स्पष्टता होती की हे जे ब्राह्मण आहेत ते निश्चित रूपाने आपल्या चारित्र्यानुसार जगतात, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो. आधुनिक समाजात गोष्ट वेगळी आहे. आता सद्यस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा बघायला भेटतात की कधी कधी ब्राह्मण लोक जे आहेत पूजा याच्यासाठी करतात जेणेकरून पूजेतून जे काही प्राप्त होतं त्याच्याद्वारे मांस मच्छी खाताय. तर हे वास्तविक ब्राह्मणत्व नाहीये. पण हे जिथे आपण बघतोय की कृपाचार्य किंवा हे आदर्श उदाहरण आहे. श्लोक संख्या 14. हिरण्यम गाम महिम ग्रामण हस्त्यश्वान नृपती वरान प्रादात स्वन्नम च विप्रेभ्यः प्रजा तीर्थे सतीर्थविद. तर जेव्हा अशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जन्म झाला त्याच्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे जे ब्राह्मण आहे त्यांचा सत्कार केला. कोणाला त्यांनी महिम ग्रामान त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी अर्पित केल्या. काय काय गोष्टी अर्पित केल्या तर त्यांनी सोनं देणं, कोणाला जागा देणं, कोणाला गावं देणं किंवा हत्ती घोडे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी जे आहे त्यांना दान धर्म केला. तर इथे सांगण्यात आलंय की युधिष्ठिर महाराज जे आहे त्यांच्या बाबतीत सांगताय की त्यांची विशेषता काय आहे की ते जाणकार होते. सतीर्थविद अर्थात काय जाणू शकत होते ते की
कुठल्या वेळेस कुठल्या प्रकारचं दान केलं गेलं पाहिजे. ते श्लोक संख्या 14 जे आहे त्याची टीका बघूया आपण. ततः नृपतिर्युधिष्ठिरो हिरण्याश्व वरान् कामान् यथा योग्यं यथाभिलाषं च कामं प्रादात अर्थिभ्यः. जे काही ज्यांच्या ज्या काही इच्छा होत्या त्याच्यानुसार त्यांनी अभिलाषा होता त्या त्यांनी यथायोग्य त्यांच्या योग्यतेनुसार ते अर्पण करून त्यांना संतुष्ट केलं. वित्तविद्वान पात्रविद राजा पौत्रोत्पत्ती निमित्त दान काले स्वन्नम सुमृष्ट अन्नम च विप्रेभ्यः प्रादात. अशा प्रकारे जेव्हा त्यांना पौत्र नातू प्राप्त झाला तर त्यावेळेस त्यांनी जे दान करण्याची वेळ आहे त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे दान केलं आणि अगदी समचियस फिस्ट अगदी छान अन्नही साऱ्या ब्राह्मणांना त्यांनी अर्पण केलं. आता हा जो विधी आहे निश्चित रूपाने हे दान धर्म त्यांचं जन्म आणि जो नाळ कापण्याची वेळ आहे त्याच्यामध्ये हे दान धर्म वगैरे करतात. तात्पर्य तर कोण आहेत अशी लोक की जे अशा प्रकारे दान ग्रहण करू शकतात. तर प्रभुपादजी सांगतायत की फक्त ब्राह्मण आणि संन्यासी जे आहे ते गृहस्थांकडून दान स्वीकार करू शकतात. असे वेगवेगळे जे संस्कारांच्या वेळा असतात प्रसंग असतात विशेष करून जन्माचं लग्नाचा किंवा मृत्यूचा अंत्येष्टी त्यावेळेस ब्राह्मणांना धनधान्य दिलं जातं. का तर ब्राह्मणांद्वारे सर्वोच्च दर्जाची सेवा मानव समाजासाठी केली जाते. तर कुठलं कुठलं दान आहे ते आपण अनुवादामध्ये बघितलं भाषांतरामध्ये. त्यामुळे ब्राह्मण जे आहे ते असं नाही की ते निर्धन असतात तर त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात या सर्व गोष्टी उपलब्ध असतात जेणेकरून त्यांना स्वतः धन उपार्जन आजीविकेसाठी कष्ट करण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे समाज कल्याणासाठी ते स्वतःला समर्पित करून देतात. प्रभुपादजी सांगताय तिथे तीर्थविद जो शब्द आहे हा महत्वाचा आहे कारण युधिष्ठिर महाराजांना हे माहित होतं की केव्हा आणि काय दान केलं गेलं पाहिजे. दान निश्चित रूपाने जे आहे ते व्यर्थ जात नाही किंवा ते काही उद्देशहीन असतं असंही नाहीये. तर ते जे लोक आध्यात्मिक जीवनात प्रगत आहेत अशा लोकांना ते दान स्वीकारण्याचे पात्र असतात. तर प्रभुपादजी इथे एक मायावादी व्यक्ती जे आहेत त्यांची जी धारणा आहे त्याच्याबद्दल स्पष्टता देत आहेत की कशा प्रकारे जे दरिद्र नारायण ही जी चुकीची धारणा आहे याचा जो प्रचार प्रसार झालाय की अशा दरिद्र नारायणांना दान दिलं गेलं पाहिजे पण याचा काय असा शास्त्रांमध्ये उल्लेख नाहीये.
आणि अशा दरिद्र व्यक्तींना एवढं दानही प्राप्त होऊ शकत नाही. तर प्रभुपादजी सांगतात निष्कर्ष हा आहे की जे बुद्धिमान व्यक्ती आहेत, जे भगवंतांच्या सेवेमध्ये लागलेले आहेत, त्यांचं पालन पोषण व्हायसाठी अशा प्रकारे हे दान धर्म केला जातो, जेणेकरून त्यांना आपल्या शारीरिक गरजांच्या पूर्तीसाठी कुठल्याही प्रकारे चिंता असली नाही पाहिजे, जेणेकरून ते अगदी आनंदाने हे समाज कल्याणाच्या कार्यात लागले पाहिजे. तर प्रभुपादजी ते सांगतायत तात्पर्यामध्ये की शास्त्रानुसार जेव्हापर्यंत बालक जो आहे, शिशु जो आहे, हा मातेशी एका अम्बिलिकल कॉर्ड किंवा त्या नाळेद्वारे जोडलेला आहे, तोपर्यंत ते दोन्ही एकच असतात. बालक आणि माता ते वेगळे नाही आहेत. पण जेव्हा ते कापली जाते, तर तेव्हा दोन्ही वेगळे होतात आणि तेव्हा हे जातकर्म संस्कार केले जातात. नवीन जे हे बालक आहेत, त्यांना बघण्यासाठी वेगवेगळे देवी देवताही येतात आणि पूर्वजही त्यांचे तिथे येतात. आणि त्यामुळे समाजाच्या उद्धारासाठी, समाजाचा आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी योग्य व्यक्तींना दान करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते. हा शेवटचा श्लोक बघूया, मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग चर्चा. तमूचो ब्राह्मणा तुष्टा राजानं प्रश्रयान्वितम् एष यस्मिन् प्रजातन्तो पुरुणां पौरवर्षभ. आता हे सर्व ब्राह्मण जे आहेत ते तम ऊचुः ते बोलणार. कशा प्रकारे हे ब्राह्मण, त्यांची काय स्थिती आहे तर सांगताय, ब्राह्मणः तुष्टा राजानं प्रश्रयान्वितम. अर्थात हे जे आहेत ब्राह्मण, हे राजाने जी त्यांना दान धर्म केलाय त्याच्यामुळे अत्यंत संतुष्ट झालेले आहेत आणि ते राजाला संबोधित करतायत पूर्णाम पौरवर्षभ. अर्थात जे पुरु वंश आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऋषभ, आता तुम्ही जे आहात खूप महान, श्रेष्ठ किंवा तुम्ही प्रमुख आहात. आणि सांगतायत कशा प्रकारे निश्चित रूपाने जे आहे परीक्षित महाराज या पुरु वंशाची परंपरा व्यवस्थित चालू ठेवतील. ठीक आहे, तर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाही तर प्रभुजी, या ठिकाणी जे कुरुकुळ म्हणून वापरलंय, तर ऍक्च्युली कुरु राजाचंच नाव घेतात का? कुरुकुळ श्रेष्ठा. हरे कृष्णा. काय काय विचारताय तुम्ही? प्रभुजी, आता जो 15वा श्लोक तुम्ही घेतला ना, तर राजाने दिलेल्या दानाने ब्राह्मण संतुष्ट झाले आणि म्हणाले, हे पुरुकुळ श्रेष्ठा, पुरु हा पुरु पुत्र. तर ते पुरु जे आहेत ते आपण जे कुरु राजे म्हणतात ते कुरु राजे का? कुरुक्षेत्र नाही आहे. नाही 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 हे पुरु राजे कोण आहेत? जे पुरु आणि जसं ययाती महाराजांपासून 5 पुत्र झाले, तर त्या 5 मधले यदूच्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले, त्यामुळे यदोर वंश पुढे. पण जे युधिष्ठिर महाराज, अर्जुन, पांडव जे आहे, हे पुरु महाराजांच्या कुळामध्ये यांचा जन्म झालाय. आणि जेव्हा ययाती महाराज त्यांनी आपलं राज्य सोडून त्यांना पूर्ण वानप्रस्थ जीवन स्वीकारायचं होतं, तर त्यांनी पुरु महाराजांना आपलं राज्यभार सोपला होता.
तर ते जे त्यांचे 5वे पुत्र आहेत, सर्वात लहान मुलगा, ज्यांनी स्वीकार केलं की वडिलांचं वार्धक्य घेऊन वडिलांना आपलं यौवन प्रदान करायचं. त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यावर खूप प्रसन्न होते आणि त्यांनी जे आहे त्यांना जेव्हा राज्य पूर्व द्यायची, राज्याचा कारभार द्यायची वेळ आली, जरी बाकी अन्य लोकांनी प्रजेने सांगितलं की हा तर सगळ्यात लहान आहे, यांना का देताय? तरी त्यांनी प्रजेला समजून सांगितलं आणि पुरू महाराजांचे महानता सांगून त्यांनाच त्यांनी राज्याचं उत्तराधिकारी बनवलं. तर त्या पुरू महाराज शर्मिष्ठा पुत्र होते ते ययातीचे सगळ्यात लहान. अरे वा! तर अशा प्रकारे ते पुरुवंश जो आहे, त्या पुरुवंशामध्ये यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना पुरुनाम पौरवर्षभ म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला प्रभूजी का? येस येस प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. क्लिअर झाला. ते ययातीचे पुत्र पुरू, ते त्यांच्याशी संबंध आहे याचा, म्हणजे त्या वंशामधले आहेत म्हणून. हां. थँक्यू व्हेरी मच. तर बघितलं तर इथे जे आहे बाकी श्रीमद शुभदेव कृत सिद्धांत इथे ते म्हणतायत की पुरुणाम वंशानां भवतां प्रजातंतो विषय एषः रात इति. तर हे जरी आपण बघितलं की कुरूंचा उल्लेख आला, तरी कुरू जे आहेत ते पण पुरूंच्या वंशातच आलेले. त्यामुळे जर कोणी म्हटलं की पुरू आहे, कुरू आहे, दोन्ही एकच वंशावळी आहे. पण इथे स्पष्टता जी आहे पुरूंबद्दल प्रभुपादजींनी सांगितलेलं आहे. ते माझं ते कन्फ्युजन झालं होतं, कुरू आणि पुरू, म्हणून मला चला तुम्हाला विचारून क्लिअर करा. आता क्लिअर झालं, स्पष्ट झालं, नाही, म्हणजे एकच वंशामधलं बरोबर. आहे ते. नाही, बरोबर, तुम्ही बरोबर म्हटले. काही Thank समस्या नाही. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 3 मिनिट आहेत, नाही तर मग अजून एक श्लोक घेऊ. ठीक आहे, काही प्रश्न नाही का आपण? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. Yes. विचारू प्रश्न प्रभूजी? हा, येस. प्रभूजी, मध्ये तुम्ही टॉपिक मध्ये म्हटलं होतं की म्हणजे ते ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं होतं, तर आपल्या श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर ज्यांनी सूर्य सिद्धांत लिहिला आणि ते स्वतः याचं हे पण करायचे किंवा बाहेर पडायच्या आधी सुद्धा त्याचं फॉलो करायचे, ग्रह तारे हे अशा पद्धतीने असणार. मग हे कसं काय, आपण ते शुद्ध भक्त आहेत हे कसं आपण जाणू शकतो आणि आपल्या भक्तीमध्ये आपण कसं हे करू शकतो? कारण ते हे तर गोष्ट वेगळी आहे की ज्याच्या त्याच्या स्थितीनुसार ज्याला शुद्ध भक्त ज्याला करतात ती स्थिती कशी ओळखायची? तुमचं म्हणणं आहे की त्यांनी का पालन करावं, असा तुमचा मुद्दा आहे. नाही, माझा मुद्दा असा आहे की म्हणजे ते शुद्ध भक्त आहेत ऑलरेडी, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, मग ते पण ते हे करायचे ना, ज्योतिषशास्त्राचं बिलीव्ह करायचे त्यांनी आणि पालन वयाच्या 14व्या वर्षी सूर्य हे सिद्धांत. सूर्य सिद्धांत जो आहे त्याच्यावरती आपलं टीका प्रस्तुत केली. आता वयाच्या 7व्या वर्षी ते भगवद्गीतेवरती प्रवचन द्यायचे. तर अशी जी महान व्यक्ती आहे, त्यांचं जे काही लक्ष आहे हे करण्यामागे अगदी स्पष्ट आहे. काय? त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये सगळं काही लावायचं आहे. पण का आपण ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो का? आपण ते भगवंतांच्या सेवेच्या दृष्टिकोनातून बघू शकतोय का? जर असं असेल, तुम्ही सर्व काही भगवंतांच्या सेवेत लावू शकता, त्याच्यात कुठलीच समस्या नाहीये. पण बऱ्याचदा जसं प्रभूजी प्रश्न विचारले होते, बरेच लोक जे आहेत ते भगवंतांच्या सेवेपेक्षा शारीरिक स्तरावरती त्या गोष्टी करतायत. तर तुमचं लक्ष काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. कशापेक्षा की तुम्ही काय करताय? जसं तुम्ही उदाहरण सांगितलं, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर ते भगवंतांच्या सेवेसाठी कामगार लोकांना बिड्या द्यायचे. आता ते बिड्या देणं तुम्ही काय म्हणाल की अरे, आपण तर 4 नियम पालन करतो, मग हे आचार्य असं का करताय? तर तिथे महत्वाचं काय आहे, त्यांना त्या कारागिरांकडनं त्यांचं जे कार्य आहे,
भगवंतांच्या सेवेसाठी प्रसारासाठी जे गरजेचं होतं ते त्यांना लवकर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तेव्हा जे गरजेचं होतं त्यांनी केलं. ते स्वतः कधी मांस भक्षण करणं किंवा असं काही त्यांच्या डोक्यात पण नाही. पण जे काही पाश्चात्य देशातले काही लोक मोठे दिग्गज त्यांना भेटायला येणार, तर त्यांच्यासाठी त्यांनी काही सुविधाही केली. तर ते काय दाखवतं? आपण असं म्हणू का, की अरे आम्ही तर त्यांच्याहून श्रेष्ठ आहोत. आम्ही कधी असं मांस बघत पण नाही किंवा असा विचार नाहीये. आपल्याला ही स्पष्टता पाहिजे, की त्यांचं जीवन खूप उच्च कोटीचा आदर्श आहे आणि त्या उच्च कोटीच्या आदर्शामध्ये आपण कितपत त्यांच्याकडून काय-काय गोष्टींची प्रेरणा कशी घेतली पाहिजे, ते आपल्याला बघितलं पाहिजे. जर आपण चुकीची प्रेरणा घेतली, की बाबा त्यांनी कामगारांना काही खाऊ घातलं किंवा दिलं आणि आपण पण देऊ. नाही, नाही. ते आपल्यासाठी योग्य नाहीये. का तर त्या काळची परिस्थिती, त्यांच्यासाठी मदत करणारी लोकं तो सगळा विचार करून त्यांनी योग्य निर्णय घेतले. आत्ताची जी तुमची परिस्थिती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला काय योग्य आहे बघितलं पाहिजे. तुमच्याकडे काही पर्याय नाहीयेत असं आहे का? तुम्ही फक्त मोबाईलमध्ये ॲपमध्ये बटन दाबलं, की तुम्हाला घरामधला एसी ठीक करणारा माणूस किंवा फ्रिज ठीक करणारा माणूस, अशा सगळ्या सुविधा आत्ता आहेत. किंवा कुठे बाहेर जायचंय, तर तुम्ही अ, ओला, उबर वेगवेगळ्या गोष्टी किंवा इव्हन काही पाठवायचंय एका जागेहून दुसऱ्या जागी, पण तुम्हाला नाही जायचं, फक्त वस्तू पाठवायची आहे. त्याच्यासाठी सुविधा झालेल्या आहेत. तर तुम्हाला याची स्पष्टता पाहिजे, की आत्ता जे काही सर्व सहज सोप्या रीतीने उपलब्ध आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या स्थितीमध्ये त्यांनी कसे आदर्श निर्णय घेतले, ते आपल्याला बघितलं पाहिजे. मग ते आपल्याला समजेल, की हां, आपण आपल्या स्थितीनुसार कसं भक्तीमध्ये पुढे गेलं पाहिजे. राधानंद प्रभू समजते मी काय सांगतोय? हा प्रभूजी, मला फक्त एवढंच बघायचं होतं की म्हणजे उत्तर मिळालं मला की मला ते शुद्ध भक्तींना त्यांच्याशी कंपॅरिझन नव्हतं करायचं. मला फक्त ते हे पाहिजे होते, ते क्लॅरिटी मिळाली की जे ते काय ज्योतिषशास्त्र सुद्धा बघत होते ते भगवंतांच्या सेवेसाठी करत होते आणि आपण माझ्यासारखे लोक जे बघतात ते म्हणजे ह्याच्यासाठी की बाबा स्वतःच्या शारीरिक ह्याच्यासाठी किंवा स्वतःच्या जीवनासाठी वगैरे असं. तर तो एक आहे मुद्दा, तो पटला मला, म्हणजे क्लिअरिटी मिळाली. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. मला तुम्हाला वैयक्तिक काही नाही म्हणायचं, की तुम्ही काही करता हे म्हणून. मला हे माझ्यासाठी नको सांगायचं, की प्रभूजी, कारण ते लहान जनरली मुलांमध्ये क्वेश्चन. आणि शुद्ध भक्तांमध्ये मोठा अंतर आहे, तेवढं आपण स्पष्टता केली. ठीक आहे? तर आपण इथे विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भागवतम की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरी हरी बोल. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.